आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय अधिवेशन पार पडतंय। आज खरं तर हा दुःखद प्रसंग आपल्यावरती आलेला आहे आणि या काळामध्ये आपल्याला राष्ट्रीय अधिवेशन घ्यावं लागतं। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण जागेवरती उभं राहायचंय आणि दादांना आदरांजली वाहायचंय। सावधान। ओम शांती शांती। धर्मराव बाबा आत्राम यांना विनंती करतो की आपणही मंचावरती यायचंय। खरं तर आपल्या सर्वांना घोषणा द्यायची सवय होती ज्यावेळेस दादांचं आगमन होत होतं। आज आपल्यावर हा प्रसंग ओढावलाय आणि अजितदादांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री वंदनीय दादा यांना आजच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या राष्ट्रीय अधिवेशन याच्या निमित्त मी आपल्या सर्वांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि मी माझ्या वतीनं त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली मी इथे अर्पण करत आहे। दार बंद करा, दार बंद करा। अशा दुःखद परिस्थितीमध्ये आपण आजच्या या राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करणं भाग्य राहील असा आपल्या सगळ्यांच्यासाठी अकल्पनीय गोष्ट आहे। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के स्थापना से अजीत दादा हमारे पार्टी के संस्थापक रहे, हमारे पार्टी के आधार स्तंभ रहे और पिछले करीब 3.25 वर्षों से हमारे पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष ये आप सभी लोगों के सहयोग के साथ महाराष्ट्र की जनता, देश की जनता के आशीर्वाद के साथ वे चुने गए और अजीत दादा का एक महान व्यक्तिमत्व था, उनकी एक राजनीतिक ऊंचाई थी, कद था, जिसके वजह से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को भी एक बहुत अलग पहचान पूरे देश और हमारे प्रदेश में प्राप्त हुई थी। अजीत दादा कोई सामान्य नेता नहीं थे, बहुत ही सामान्य कुटुंब से आए, बहुत एक लंबे सफर की शुरुआत की। अजीत दादा हमारे पार्टी के 2023 में अध्यक्ष चुने गए और मुझे ये कहने में कोई संकोच नहीं है कि अजीत दादा के नेतृत्व में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने
न केवल अपनी पहचान को बढ़ाने का काम किया, लेकिन नई ऊंचाइयों को, नए शिखर पर पहुंचने का भी उनके नेतृत्व में हमको सौभाग्य प्राप्त हुआ। अजित दादा फार सामान्य पण फार मोठा नेता होता। गोरगरिबांचे, सामान्यांचे, शेतकऱ्यांचे, तरुण पिढीचे आणि या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये लाडक्या बहिणीची योजना जेव्हापासून लागू झाली तो प्रत्येक बहिणीला असं वाटायला लागलं की माझा खरा भाऊ जर कोणी असेल तर तो अजित दादा आहे, अजित दादा आहे। आणि अशा नेतृत्व आपला सगळ्यांना लाभणं आणि अचानक 28 जानेवारीच्या दिवशी आपल्यामधून देवलोक त्यांनी प्राप्त केला, निघून जाणं हे आपल्या सगळ्यांच्यासाठी अतिशय धक्कादायक होती, अकल्पनीय होती आणि आपल्या सगळ्यांना उद्या आपण काय करणार, कसं करणार अशा अवस्थेमध्ये आपण सगळे लोक मानसिक स्थितीमध्ये असे आपण उतरलो होतो। अजितदादांनी आपल्या सगळ्यांना, इथे बसलेले जवळपास सगळ्यांचा चेहरा आणि अजितदादाच्या सोबत त्यांचा संबंध, व्यवहार, बोलणं याची अनेक आठवणी मलाही आहे। आणि अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माझा कुटुंब आहे, माझा परिवार आहे या भावनेने त्यांनी काम केलं। त्यांच्या मनामध्ये नेहमी असायचं की जोपर्यंत मी माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या सहकाऱ्यांना मी ताकद देण्याचं काम नाही करणार, त्यांना आधार देण्याचं काम नाही करणार, तोपर्यंत माझा कार्यकर्ता किंवा माझा पक्ष वाढू शकत नाही। ही त्यांची कल्पना होती, त्यांची भावना होती, प्रामाणिक होती। तुमच्या तोंडावर काही सांगितलं असेल असं नाही, तुमच्या मागे सुद्धा भुजबळ साहेब असो, मुश्रीफ साहेब, तटकरे साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब सगळ्यांना माहीत आहे की दादाच्या मनामध्ये कशी म्हणजे आपल्या पार्टीसाठी आणि कार्यकर्त्यांच्यासाठी मनामध्ये तळमळ होती। आणि ती एक नेतृत्व कसं पाहिजे आपल्याला त्याचा ते एक उदाहरण होते, वो एक मिसाल थे कि एक नेता नेतृत्व किस प्रकार का होना चाहिए। आज हम कई पार्टियां देखते हैं, अपने पार्टी के नेताओं से मिलने बात करने के लिए लोग तरसते हैं, मगर अजीत दादा एक अलग ही मिट्टी के बने हुए थे। उन्होंने हमेशा पार्टी को और पार्टी के कार्यकर्ताओं को प्राथमिकता देकर उनके दुख दर्द को समझने की और उनको मदद करने की ये भावना रखी और तभी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी इन शिखरों तक पहुंचने में सफल हुई। आपको मालूम है कि कितने संकट आए, लोकसभा के हमारे चुनाव आए, हमारी पार्टी में दादा ने नेतृत्व लेने के बाद कुछ विपरीत परिस्थितियां देश में बनी, कुछ हमारे राज्य में भी उसी प्रकार का प्रवाह रहा और उस चुनाव के बाद हमको लगता था कि आगे का रास्ता कैसा होगा, क्या होगा, लेकिन दादा दादा ही थे कि उनमें जो हौसला था, हिम्मत थी, वो उन्होंने कभी कम नहीं होने दिया। और उस वजह से जो वो उनकी हौसले की वजह से पार्टी दूसरी पार्टी होती तो एकदम गड़बड़ा जाती, क्या करे कैसा करे, मगर नेता वही होता है जो सामने से जनरल के समान एक आर्मी का नेतृत्व कैसा करता है जंग में, वैसा दादा ने वैसा नेतृत्व दिखाया। और उस वजह से विधानसभा का जब चुनाव आया तो पूरा चित्र 6 महीने के भीतर पलट गया। ये बहुत बड़ी
ये राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के लिए ही कामयाबी नहीं थी, लेकिन एक नेतृत्व की सही पहचान बनी। और ये पूरे देश में, हम दिल्ली में संसद में है, हमारे साथ आदरणीय सुनेत्रा वहिनी जी भी हैं, तटकरे साहब भी हैं, इनको मालूम है कि आज पूरे देश में दादा के प्रति जब वो थे तो क्या भावना थी और आज नहीं भी है हमारे बीच में, तो वो भावना लोगों की कितनी एक अपनेपन की है, अपना कोई हमारे बीच से चले गया, इस प्रकार की भावना है। वहिनी जब हमारे दिल्ली आई थी और जब संसद में हम लोग सभी से, प्रधानमंत्री जी से, गृह मंत्री जी, और हम हाउस में भी गए, सदन की सदस्य होने के नाते हम वहां भी गए, तो जिस भावना के साथ आज कौन किसी और के लिए रोता है, किसी के आंख में आंसू आता है, ऐसे वहिनी जी से लिपट के जो बहनें थी, उनके साथ में सांसद, जो हमारे दूसरे भाई थे, वो आके नजदीक में आंखों में नमी के साथ वहिनी जी को, उनको मिलने का काम वो कर रहे थे। ये ऐसे हर व्यक्ति के लिए ये कमाई संभव नहीं है। ये कमाई करने के लिए जीवन की तपस्या लगती है, तभी व्यक्ति महान होता है। व्यक्ति महान कुर्सी से नहीं होता है, उसके करतूत और कर्तव्य से होता है, उसके विचारों से होता है। और उसका उदाहरण हमारे नेता अजीत दादा थे। ये हम सब लोगों को एक आदर्श मानकर आगे के लिए इसको हमको चलाने का है। हे महत्वाची गोष्ट आहे। काहीतरी आपला डोळ्यासमोर आदर्श पाहिजे। आज अजित दादाच्या रूपाने आपल्याला, म्हणजे कुठेही तुम्ही जाल महाराष्ट्रामध्ये, अजितदादाचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी पक्ष याच्याबद्दल काय तुम्हाला, आणि आमची भावना, आमचे विचार, अजितदादा नेहमी म्हणायचे की आपण कोणाबरोबरही गेलो पण आपण शिवशाहू फुले आंबेडकर या विचारावर चालणारा आपण पक्ष आहो। आणि ही गोष्ट फक्त इथे बोलण्यासाठी दिला की आम्ही आमच्या विचारावर चालणारे लोक आहो साहेब, आम्हाला त्या बाबतीत कुठे तडजोड करता येणार नाही। आणि पंतप्रधानांनी स्पष्ट सांगितलं की बरोबर आहे, तुम्ही तुमच्या विचारावर चाला, जे तुमची भावना आहे, जे त्याचा आम्ही आदर करू, आम्ही कुठेही तुम्हाला त्या बाबतीत कुठे काय आमच्याकडून मजबुरी राहणार नाही, ही मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो। आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या महायुतीमध्ये असूनही, या महाराष्ट्र में वेगवेगळ्या प्रकारचा राजकारण असूनही, देश में भी अलग अलग प्रकार की राजनीति होने के बाद भी आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के बारे में लोगों की भावना अलग है, एक उत्कृष्ट भावना है, ये हमको समझना है। इसका उदाहरण देने के लिए मैं बताऊंगा, अभी अरुणाचल के हमारे प्रदेश अध्यक्ष एमएलए भी हैं, वो बैठे हैं, आज उनको पूछिए, वो खुद ही बोलेंगे। वहां पर बीजेपी की सरकार है, वहां पर उनके साथ है, लेकिन वो बोलते हैं कि नहीं, हमको हमारे विचारों से चल के हमारी पार्टी को लोगों में बहुत बड़ी मान्यता प्राप्त हुई है। ये बात है, इसलिए कह रहे हैं। केरल के यहां पर अध्यक्ष बैठे हैं, केरल में अभी चुनाव होने जा रहा है, लेकिन वहां पर आप लोगों को मालूम है कि केरल में बिल्कुल अलग टाइप की राजनीति है, डावे यानी उजवे, मगर वहां पर भी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के लिए एक अलग प्रकार का सम्मान लोगों के मन में है। ऐसे अनेक राज्यों में है, ऐसी परिस्थिति निर्माण होगी। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी राष्ट्रीय मान्यता प्राप्त पक्ष था, कुछ दुर्भाग्य के कारणों से हम लोगों को पिछले कई वर्षों का जो भी कुछ हम लोगों का प्रवास रहा, हमने वो दर्जा खोया। लेकिन उसके बाद दादा के नेतृत्व में हम लोगों ने नागालैंड में भी शानदार सफलता प्राप्त की, 7 हमारे विधायक चुनकर आए। अरुणाचल में भी हमको शानदार सफलता प्राप्त हुई, 12% वोट लिया हमने अरुणाचल में, हमारे 3 आमदार वहां चुनकर आए। कहने का मतलब अब एक राज्य और अगर हम लोगों को इस प्रकार की सफलता मिलेगी तो वापस राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी
हम वही चीजें प्राप्त करेंगे जो अजित दादा के नेतृत्व में हमको मिल सकती थी। और ये महाराष्ट्र में, देश में ये संदेश हम लोगों को आज के इस अधिवेशन के माध्यम से लेकर जाना है, क्योंकि कोई भी पार्टी निरंतर होती है, पार्टी के लोगों का भविष्य उसके साथ जुड़ा हुआ है, आपके अगली पीढ़ी का भी भविष्य जुड़ा हुआ है, महाराष्ट्र का भी भविष्य जुड़ा है, महाराष्ट्र की अगली पीढ़ी का भी भविष्य जुड़ा हुआ है। और इसीलिए माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हे जे काही मागच्या महिन्याभरामध्ये आपण राजकारण पाहिलं, अनेक लोक काही वेगवेगळ्या विधानं करायला लागले, ज्यांच्या काही घेणं नाही देणं नाही आपला पक्षाची, ते लोक आमच्या पक्षामध्ये आम्ही कसं चालवावं, आम्ही काय करावं, कोणत्या दिशेने जावं याच्या आम्हाला उपदेश देत होते। ते तुम्ही बघितलं, ऐकलंय, काय काय चाललं आहे ते सगळं तुम्हाला राजकारण माहीत आहे। ज्यांच्या मनामध्ये पोटात काय आणि तोंडात काय वेगळा असे लोक खूप सारे आता इकडे तिकडे फिरून राहिले, हे तुम्हा लोकांना आता स्पष्ट झालं असेल। आणि ज्या पद्धतीनं आम्ही म्हणजे वहिनी साहेबांना सुद्धा अनेक प्रकारे वेगवेगळ्या रीतीनं काही लोकांनी इनडायरेक्टली डायरेक्टली नाही बोलता येत, मग असंही इशारे करण्याचे प्रयत्न केले। किती दुर्दैवी गोष्ट। आज आम्ही आदरणीय वहिनीला आपण विधिमंडळाचे त्यांना आपले नेते मानले, त्याच्यानंतर त्यांची शपथ झाली। मी सगळ्या आमदारांचा मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो की आपण सगळ्यांनी एकमुखानं बिना काही कुठल्याही गोष्टीची इकडे तिकडे न विचार करता आपण योग्य निर्णय योग्य वेळी, परत सांगतो योग्य निर्णय योग्य वेळी आपण सगळ्यांनी करायला मदत केली, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे। और इसीलिए मैं कहना चाहूँगा कि आज हमको हमारे आगे का रास्ता हमको आगे बनाना है। हमको कोई दादा के आदर्शों को ऐसे ही बहा नहीं देना है। दादा के आदर्शों का हम सम्मान तभी कर पाएंगे जब हम यहाँ पर वापस राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को उसी ताकत के साथ खड़ा करेंगे हमारे नए अध्यक्ष के नेतृत्व में। और इसीलिए आज का ये राष्ट्रीय अधिवेशन है। मैं तो बहुत कुछ अभी और भी कुछ बोल सकता हूं, लेकिन और भी और अवसर आएंगे। लेकिन मैं चाहूंगा कि आज हम सब लोग यहाँ पर आए हैं, केवल हमारे महाराष्ट्र के लोग नहीं हैं, यहाँ पर सभी प्रांतों के लोग आए हैं, सभी प्रांतों से हमारे प्रतिनिधि आए हैं, हमारे CWC के मेंबर हैं, हमारे परमानेंट इन्वाइटीज हैं, सभी हमारे सेल और फ्रंटल और बाकी ऑर्गेनाइजेशन के सभी पदाधिकारी हैं। और मैं चाहूंगा कि सभी लोग यहाँ पर जो आए हैं, आज हम लोगों को ये बहुत बड़ी जिम्मेदारी को आगे निभाना है। आदरणीय अजीत दादा ने मुझे राष्ट्रीय कार्याध्यक्ष नियुक्त किया था। मैं उनके आज अनुपस्थिति में मैं उनको शत धन्यवाद और नमन करना चाहूँगा कि उन्होंने इतना बड़ा विश्वास एक मेरे जैसे व्यक्ति पर उन्होंने दिया था, और उस विश्वास को जिस तरह से भी पार्टी के हित में, नेता के हित में, महाराष्ट्र और देश के हित में निभाने के लिए जो भी कुछ यथासंभव रहा वो काम हमने हमेशा किया। और इसी वजह से मैं चाहूँगा कि अब हम लोगों को आगे का भी अब रास्ता तैयार करना है। एक राष्ट्रीय कार्याध्यक्ष के नाते मेरी जिम्मेदारी थी, महाराष्ट्र के अध्यक्ष के नाते सुनील तटकरे जी की जिम्मेदारी थी, हमारे वरिष्ठ नेता होने के नाते भुजबल साहब की, मुशर्रफ साहब की, धनंजय मुंडे, दिलीप वलसे पाटिल साहब, ये सब वरिष्ठ जो लोग बैठे हैं, इन और भी नाम है, ये सभी लोगों की जिम्मेदारी थी कि दादा के पश्चात पार्टी को आगे किस दिशा में लेके जाना, किनके हाथ में जवाबदारी देना। और इसी वजह से मैं कह रहा हूं कि तरह तरह के तर्क वितर्क, क्या होगा क्या नहीं होगा, क्या कभी किसी के मन में कभी कोई और विचार कभी आया नहीं। और इसलिए मैं आप सभी लोगों से विनती करूंगा कि हमने अजीत दादा पवार की जगह पर
अब हमें राष्ट्रीय अध्यक्ष का चयन करना है, इसीलिए आज का ये राष्ट्रीय अधिवेशन बुलाया गया है। मैं अपने ओर से अजीत दादा का एक 35 साल से ज्यादा पुराना एक साथी, भाई, मित्र होने के नाते और पार्टी का राष्ट्रीय कार्याध्यक्ष होने के नाते, इस पार्टी का संस्थापक एक सदस्य होने के नाते मैं अभी प्रस्तावित करना चाहूंगा कि श्रीमती सुनेत्रा अजीत दादा पवार, इनको राष्ट्रीय अध्यक्ष हमारे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का चुनकर देना चाहिए। अभी टाळ्या बजा के आपण टाळ्या वाजून या घोषणेचा स्वागत केलं आहे। माझी आपला सगळ्यांना विनंती आहे की एकदा हात वर करून सुद्धा या आपल्या सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आपला सगळ्यांचा पाठिंबा आहे। बैठ के बोलिए, बैठ के कोणी उभा राहू नका। और इस वजह से आप सभी लोगों के ओर से मैं यहां पर घोषणा करता हूं कि हमारे राष्ट्रीय अध्यक्ष पद पर श्रीमती सुनेत्रा ताई अजीत दादा पवार की राष्ट्रीय अध्यक्ष करके यहां पर चयन हुआ है। शी हैज बीन इलेक्टेड एज द नेशनल प्रेसिडेंट ऑफ द एनसीपी नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी। बहुत बहुत धन्यवाद। जय राष्ट्रवादी। अजित दादा यांच्या चरणी माझी परत श्रद्धांजली, आदरांजली। धन्यवाद प्रफुल्ल भाई। यानंतर मी खासदार सुनील तटकरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं। एका विमानस्क मनस्थितीमध्ये आपण सारेजण या ठिकाणी जमलेले असताना कर्तव्य म्हणून उद्याची जबाबदारी ज्यांनी धीरोदात्तपणाने स्वीकारून महाराष्ट्रामध्ये एक वेगळा आत्मविश्वास निर्माण केला आहे, अशा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपमुख्यमंत्री प्रफुल्लभाईंनी नुकतीच त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडणुकीच्या माध्यमातून प्रस्ताव या ठिकाणी जो ठेवलेला आहे ते आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राबाईंनी, आदरणीय प्रफुल्लभाई, भुजबळ साहेब, मुश्रीफ साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब, IP त्रिवेदी, धनंजय मुंडे, अण्णा बनसोडे, जय पवार, नरहरी झिरवाळ, मकरंदाबा, व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रीय स्तरावरील सर्व सन्माननीय पदाधिकारी, विधिमंडळातील आमचे सर्व सन्माननीय सदस्य भगिनी, राज्यांतील माजी खासदार, राज्य पातळीवरील पदाधिकारी, जिल्ह्याचे अध्यक्ष, नॅशनल डेलिगेट्स आणि माझ्या सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकारी बंधू भगिनी आणि मित्रांनो, दादांच्या अनुपस्थितीमध्ये आज राष्ट्रीय अधिवेशन पार पाडण्याची नियतीने दुर्दैवी वेळ आपल्या सर्वांच्यावरती या ठिकाणी आणलेली आहे। 21व्या शतकातला केवळ राज्यांतील नव्हेच तर देशांतील वलयांकित नेतृत्व म्हणून दादांच्याकडे राज्यांनी पाहिलं आणि देशांनी सुद्धा पाहिलं। गेल्या 40 वर्षाच्या माझ्या राजकीय जीवनातील 35 वर्ष दादांच्या सहवासामध्ये काम करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली। त्याच्यामुळे बारामतीच्या परिसरामध्ये सहकार चळवळीमधलं नेतृत्व असेल, 91च्या आसपास
देशाच्या संसदेमधलं त्यांचं नेतृत्व असेल, राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये ऊर्जा फलोत्पादन खात्याचा राज्यमंत्री म्हणून असेल, राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून असेल, किंवा 99 सालामध्ये केवळ कृष्णा खोरे आणि कोकण या 2 महामंडळाच्या पुरता सीमित मंत्रिमंडळातील त्यांचं स्थान असेल. त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उभारणीमध्ये दादांचं योगदान प्रचंड प्रमाणावरती त्या ठिकाणी राहिलं. चांद्यापासून बांद्यापर्यंत फिरत सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये असलेल्या भावनांचा योग्य पद्धतीने विचार करत त्यांनी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रचंड प्रमाणावरती विस्तारला. 99 सालामध्ये 54-56 वरतीच आपण 57 वरती मर्यादित राहिलो होतो. पण प्रफुल्लभाई, एका गोष्टीचा अभिमान आहे, भुजबळ साहेब, आपण या साऱ्या गोष्टीचे साक्षीदार आहोत. आपण सर्वजण त्याच्यामध्ये परिश्रमपूर्वक होतो. 2004 सालामध्ये क्रमांक 1चा पक्ष म्हणजे 73 जागांच्या वरती विधानसभेमध्ये निर्वाचित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष झाला. त्याच्या सर्वाधिक योगदान स्वर्गीय दादांचं होतं. त्याचा नम्रपणाने उल्लेख या निमित्ताने मी करू इच्छितो आहे. राजकारणामध्ये वाटचाल होत असतानाच अनेक गोष्टी घडत असतात. 2009 सालामध्ये सुद्धा ज्यावेळेला विधिमंडळ पक्षाची बैठक होण्याच्या पूर्वी माझ्या मेघदूत बंगल्यावरती आमदारांची बैठक झाली. दादांना उपमुख्यमंत्री करावं अशा पैसा निर्णय त्यावेळेला काही आमदारांच्या भावना व्यक्त झाल्या. होऊ शकलं नसेल कदाचित. 2004मध्ये जर काय सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष त्याचा मुख्यमंत्री म्हणून निर्णय त्या कालावधीमध्ये घेतला असता तर परवा देवेंद्रजी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राने सर्वोत्तम मुख्यमंत्री दादांच्या रूपाने अनुभवलेला असता. याच्यापासून दुर्दैवाने तुम्ही आणि महाराष्ट्रातली 13 कोटी जनता त्या ठिकाणी मुकलेली आहे. हे निर्वादपणाने आज एक ठिकाणी व्यथित अंतःकरणाने भावना व्यक्त करत असताना काही वेगळं काय वाटण्याचं काही कारण असू शकत नाही. त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं की अनेक घडामोडी होत गेल्या. एखादं नेतृत्व ज्यावेळेला ताकदवान होतं, शक्तिमान होतं, त्यांचा धाक दरारा नव्हेच तर जनमानसामध्ये त्यांची पकड चांद्यापासून बांद्यापर्यंत निर्माण होते. स्वाभाविकपणाने टीका टिप्पणीला त्यावेळेला मोठ्या प्रमाणावरती धार त्या कालावधीमध्ये येत गेली. प्रचंड प्रमाणावर ते मनस्ताप दादांना त्या कालावधीमध्ये झाला. वहिनी, तुमचे एक सहकारी म्हणून, दादांचा सहकारी म्हणून मी ऋण व्यक्त करतो आहे की 12 ते आजवरच्या कालावधीमध्ये दादांच्यावरती इतक्या प्रचंड प्रमाणावरती आरोप आणि प्रत्यारोप होत असताना जी सावलीसारखी साथ आपण त्यांच्या पाठीमागे दिलीत म्हणून त्यांचा उत्तरार्थी होण्याचा मान आणि सन्मान किंवा अधिकार केवळ आपलाच होता हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून त्यांनिमित्त सांगायचं आहे. मला आठवतो दिवस 25 सप्टेंबर 2012 सकाळी 7 वाजता दादांनी मला बोलवलं. त्या दिवशी मी RR पाटील आणि मी रायगडच्या पोलीस अधीक्षकाच्या कार्यालयाचं भूमिपूजन करण्यासाठी जाणार होतो. मला 7:30 वाजता सांगितलं की सुनीलजी, कधी सुनील बोलायचे, कधी सुनीलजी बोलायचे, कधी तटकरेजी बोलायचे. त्यांच्या मनामध्ये ज्या ज्या वेळेल तसं त्यांचा स्वभाव मोकेपणाचा वेगळा होता. मी म्हणाले, मी आज राजीनामा देणार आहे, उपमुख्यमंत्री म्हणून मी राजीनामा देणार आहे. मी माझ्या आईशी किंवा माझ्या पत्नीशी बोललो नाही, फक्त तुमच्याशी बोलतो आहे. मी दादांना सांगितलं, मी वयानं जरी 4 वर्ष मोठा असलो तरी आपल्या पायाला हात सांगतो आहे की आपण हा जो राजीनाम्याचा निर्णय घेतात हा साहेबांच्या कानावरती आपण घालावा. नंतर मी अलिबागला गेलो, परत आलो. त्याच्यानंतर दादांची पत्रकार परिषद झाली. दादाने उपमुख्यमंत्र्याचा राजीनामा दिला. भुजबळ साहेबांसहित पक्षाचे सर्व मंत्री देवगिरी बंगल्यावरती त्यावेळेला आले होते. का दादा तुम्ही राजीनामा दिलात असा प्रश्न महाराष्ट्रातल्या सर्व त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांनी विचारला, महाराष्ट्रातल्या आमदारांनी विचारला. सर्वांच्या मनामध्ये हळहळ निर्माण झालेली होती. परंतु तो राजीनामा त्यांनी त्या कालावधीमध्ये दिला. अनेक गोष्टी घडामोडी घडल्या. त्याच्यानंतर एक त्यांचा सहकारी म्हणून संबंध महाराष्ट्राच्या सिंचनाच्या इच्छातातली श्वेतपत्रिका काढण्याची जबाबदारी माझ्यावरती आली. 24 तास रात्रीचा दिवस करत ती श्वेतपत्रिका खंड 1 खंड 2 मध्ये तयार केली. आज दिलीपराव तुम्ही असतील, भुजबळ साहेब असतील, मुश्रीफ साहेब असतील, सगळेजण तुम्ही ज्येष्ठ आहात. तुम्हाला सर्वांनाच या राज्याचा इतिहास पूर्णपणे माहिती आहे. राज्याच्या इतिहासातलं एक डॉक्युमेंट त्या कालावधीमध्ये आपण जे तयार केलं खंड 1 आणि 2च्या माध्यमातून, त्यामुळे सिंचनाचा सगळा इतिहास, राज्याच्या स्थापनेच्या नंतरचा इतिहास आज महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध आहे. जिथे समिती नेमली गेली त्याचा अहवाल सादर करण्याचा ज्यावेळेला वेळ आली त्याला मी लोकसभेची निवडणूक हारलेलो होतो. मी राजीनामा देण्याची भावना व्यक्त केली. दादांनी सांगितलं की ATR आपण सभागृहात मांडला पाहिजे. ATR मांडला गेला. ATRची स्वीकृती त्या ठिकाणी झाली. पण माझ्या मनामध्ये एक शल्य राहिलं. प्रफुल्लभाई,
ज्यावेळेला स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या जन्मशताब्दीच्या सोहळ्याच्या निमित्ताने त्याच्या अगोदर सभागृहामध्ये इतका खर्च झाल्याच्यानंतर 0.1 सिंचन वाढलं गेलं अशी भावना गणपतराव देशमुखांनी व्यक्त केली, एकनाथ खडसेजींनी व्यक्त केली. त्याचं पूर्णपणाचं खंडन सुनील तटकरेंनी जलसंपदा खात्याचा मंत्री म्हणून सभागृहामध्ये केलं होतं. तरीसुद्धा जे मी म्हणतो, आजही म्हणतो आहे, पृथ्वीराज चव्हाण नावाचे मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये लाभले आणि त्यावेळेला चव्हाण साहेबांच्या जन्मशताब्दीच्या सुरुवातीच्या वेळेला त्यांनी या गोष्टीचा मुख्यमंत्री म्हणून ज्याला उल्लेख केला त्याच्यानंतर ते सगळं पुढे घडत गेलं. माझ्या सांगण्याचा मतितार्थ एवढाच आहे, एक खंत दादांच्या आयुष्यभरामध्ये मनामध्ये सतत राहिली. आज मला हे भोकेपणाने बोलणं माझं मी कर्तव्य समजतो आहे. राज्यात आपलं सरकार, दादा उपमुख्यमंत्री, दादा सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्या ACBची खुली चौकशी करण्याचा आदेश त्या कालावधीमध्ये दिला गेला. हे शल्य, हे दुःख, हे वेदना दादा आयुष्यभरामध्ये कधी विसरू शकत नाही. आज ह्या गोष्टीचा उल्लेख मी एवढ्यासाठी करतो आहे, राजकीय वाटचाल एका दिवसात होत नाही, देशाच्या पाठीवरचं नेतृत्व एका दिवसामध्ये घडत नाही. अनेक वेळेला सहजगत्या काही गोष्टी मिळत असतात, पण या सगळ्या गोष्टी मिळवत असतानाच काय पद्धतीने खडतर प्रवास त्यांच्या आयुष्यामधला झाला, कशा पद्धतीने अनेक गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागलं, हे उभ्या महाराष्ट्राने त्या कालावधीमध्ये पाहिलं. पण दिलदार नेता, त्याचबरोबर ती खंबीरपणाने आत्मविश्वासाने आलेल्या प्रत्येक बाबीला तितक्याच पद्धतीने तोंड देणारा नेता म्हणून अजितदादांनी आज या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक आगळेवेगळं स्थान त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. 14 ते 19 कालखंड, ज्या कालावधीमध्ये आपण विरोधी पक्षाच्या बाकावर बसलो होतो, धनंजय मुंडे त्यावेळेला विरोधी पक्षनेते होते, त्यावेळेला कसं रात्री कुठे काय करत या सगळ्या चौकशीला कायदेशीरदृष्ट्या आपल्याला सामोरं जावं लागलं. भुजबळ साहेबांसारख्या लोकोत्तर नेतृत्वाला सुद्धा दुर्दैवाने त्या कालावधीमध्ये कशा पद्धतीने सामोरं जावं लागलं उभा महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. काय मी या साऱ्या या ठिकाणी प्रकर्षाने सांगतोय, अलीकडच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं बोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत आहे. 14 सालामध्ये निकाल लागले त्यावेळेला आम्ही सगळेजण होतो, भुजबळ साहेब होते, मी होतो, दादा होते, प्रफुल्लभाई होते. आदरणीय साहेबांनीच आम्हाला सूचित केलं की त्यावेळेला भारतीय जनता पक्षाला पण बाहेरून पाठिंबा द्यावा. आपण त्यावेळेला घोषणा केली. त्यानंतरच्या कालावधीमध्ये सरकारमध्ये येण्याच्या प्रक्रिया अनेक वेळेला घडत गेल्या, पण त्याच्यामध्ये दुर्दैवाने त्यावेळेला ते होऊ शकलं नाही. 19मध्ये सुद्धा काय झालं ते आपण सर्वांनी मिळून पाहिलं, 22मध्ये सुद्धा काय झालं ते सर्वांनी पाहिलं. पण 23मध्ये एका निर्णायक क्षणामध्ये ज्या वेळेला दादांना असं वाटलं, एकटेपणा वाटला, त्यांना असं वाटलं की मी एकाकी आहे, त्यावेळेला कोण होतं? दादा होते, प्रफुल्लभाई होते, भुजबळ साहेब होते, सुनील तटकरे होता, हसन मुश्रीफ होते, रामराजे नाईक निंबाळकर होते, दिलीप वळसे पाटील होते, धनंजय मुंडे होते. दादाने एक भावना त्या कालावधीमध्ये व्यक्त केली होती की या गोष्टीसाठी एका निर्णयास्पद मी येणार आहे, आपण साथ देणार नसाल तर मी निर्णय एकटा घेईन. आम्ही सर्वांनी सांगितलं, दादा तुम्ही आमचे नेते आहात, आजही आहात, कालही होतात आणि उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा आहात. महाराष्ट्र घडवण्याची क्षमता कोणामध्ये आहे ते तुमच्याकडे आहे, म्हणून तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयाच्या सोबत आम्ही असू, हे त्यावेळेला दादांना आम्ही सांगितलं. आणि त्याच्यानंतरच 3 जुलैला त्यावेळेला तो निर्णय राज्याच्या सरकारमध्ये आपण जाण्याचा निर्णय झाला, NDAमध्ये जाण्याचा निर्णय झाला. शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता, धर्मनिरपेक्ष विचार, ज्या राजकीय विचार सिद्धांतावरती वर्षानुवर्ष आम्ही सर्वांनी मिळून वाटचाल केली, त्याच्यावरतीच त्या सिद्धांतावरती आधारित राहत NDAमध्ये सहभागी होण्याचा निर्णय आपण घेतला. आठवा पण आपल्यापैकी सर्वांनी 5 जुलैला आपलं राष्ट्रीय अधिवेशन झालं METमध्ये. भुजबळ साहेबांच्या त्या महाविद्यालयामध्ये त्यावेळेचं दादांचं भाषण आपण ऐका. 1 तास 1.5 तास दादांनी भाषण केलं. दादांच्या आयुष्यभरातल्या वेदना त्यांनी त्या ठिकाणी सांगितल्या. आणि दादांनी भाषण करत असताना परवा पार्थ आणि जय तुम्ही अतिशय उत्कृष्ट चित्रपट तयार केलीत. त्याच्या दादांचं वाक्य तुम्ही जे दाखवले आहेत की मी एकटा नाही, माझा श्वास असेपर्यंत तुम्हाला सर्वांना सोबत घेऊन मी वाटचाल करणार आहे, हे दादांचं वाक्य METच्या आपल्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये होतं, ज्यावेळेला दादांना आपण राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यावेळेला घोषित केलं. ही आठवण मी एवढ्यासाठीच करतो आहे, कणखरपणाने एखादा निर्णय घेतल्याच्या नंतर अनेक बाबी त्या ठिकाणी त्यांनी त्या 1-1.5 तासाच्या भाषणामध्ये व्यक्त केलेल्या होत्या की काय पद्धतीने निर्णय आपल्याला त्या ठिकाणी घ्यावा लागतो आहे, तो निर्णय घेण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय, तो निर्णय उद्याच्या भवितव्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी कशा पद्धतीने असू शकतोय याचं सुस्पष्ट विवेचन हे दादांनी त्या कालावधीमध्ये केलेलं आपण सर्वांनी म्हणून ऐकलं. टीका टिप्पणीवरती आपण सगळेजण गेलो, खंबीरपणाने आपण त्या ठिकाणी वाटचाल करत आलो. अल्पसंख्याक समाजासाठी सर्वाधिक योजना दादांनी त्या कालावधीमध्ये निश्चितपणे दिल्या, याच युतीच्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून.
लाडकी बहीण योजना हे नंतरचं दायित्व त्या कालावधीमध्ये होतं. पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दुर्दैवाने आपल्याला पराजय पत्कार लागल्याच्यानंतर एक वेगळी स्थिती राज्याच्या राजकारणामध्ये निर्माण झाली. सांगण्यात आलं की आता अजितदादांचं महाराष्ट्रामध्ये काही चालणार नाही. एक मी वाक्य त्यावेळेला बोललो होतो सुरुवातीला की आता महाराष्ट्रामध्ये अजित पर्व सुरू होत आहे. अनेकांनी माझ्यावरती टीका टिप्पणी केली. अजित पर्व याचा अर्थ आपण सर्वजण समजून घेऊ शकता, असे समजून घेऊ शकता आणि मी बोलल्याच्या नंतर कोणाला काय वाटलं असेल त्याचाही अर्थ पण त्यावेळेला समजून घेऊ शकता. ते अजित पर्व शब्द समोर ठेवत आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण सर्वांनी म्हणून साथ दिली, त्या ठिकाणी दिलीत आणि त्याच्यातून आपण एक योग्य पद्धतीची वाटचाल करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न त्या कालावधीमध्ये केला. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बहिणी आपल्याला पराजय पत्करावा लागला. पण दादांसारखा दिलदार नेता एका बाजूला पराजय झाला तरी संध्याकाळी 5 वाजता मला फोन करून सांगितलं की उद्या एनडीएची बैठक आहे, तुला आणि प्रफुल्लबाईला तिथं जायचं आहे. मी सांगितलं मी जाईन दिल्लीला, पण तुम्हाला भेटल्याशिवाय जाणार नाही. त्यांना भेटलो आणि मग मी दिल्लीला गेलो, कारण माझ्यासाठी दिल्लीपेक्षा दादाच हे माझं सर्वस्व होतं. मग त्यांना भेटलो, त्यांना विनम्रपणाने अभिवादन केलं आणि आम्ही दिल्लीला त्या ठिकाणी गेलो आणि मग एनडीएमधला त्या ठिकाणचा प्रवास आपण सर्वांनी पाहिला. किती टीका टिप्पणी त्या कालावधीमध्ये सुद्धा समोर आला. अगदी आज वेगवेगळ्यापैकी भाषा केली जाते, त्याच्यातले अनेक जण बोलत आले. दादांचं सकाळी 5-6 वाजल्यापासून सुरू होणारा कार्यक्रम उभ्या महाराष्ट्राने देशाने अनुभवलेला आहे. देशामध्ये त्याच्याबद्दलचं कौतुक वेगळ्या पद्धतीने आहे. काय बोललं गेलं, दूधवाला पण सकाळी उठतो, पेपरवाला पण सकाळी उठतो, बोललं गेलं त्या कालावधीमध्ये, हिणवलं गेलं. माझ्यासारख्याने सांगितलं दूधवाला पण उठतो, पण दूधवाला लोकांची सेवा करण्यासाठी उठतो. पेपरवाला पण येतो, तो सुद्धा लोकांची सेवा करण्यासाठी येतो. दादा एक असं निखळ व्यक्तिमत्व आहे. ते सुद्धा या सेवा पद्धतीने सेवाचं व्रत ठेवून काम करणारं ते व्यक्तिमत्व आहे. कोण बोललं काय बोललं सर्वांना माहिती आहे. आणि असंही म्हटलं गेलं की सकाळी उठायची त्यांची सवय आहे, ती लवकर उठतात. ते कदाचित त्यांच्या बायकोची किंवा त्यांच्या पत्नीची काहीतरी मजबुरी असेल, मला कळू शकलं नाही. जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने आम्ही सगळेजण राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरलो. मी असा एक अध्यक्ष निघालो की दादाने पूर्ण वेळ बोललं पाहिजे म्हणून मी कधी भाषण केलं नाही. जनसन्मान यात्रेमध्ये बघा मी एकही भाषण केलं नाही. माझी इच्छा होती की बारामतीला मी भाषण करावं. वहिनींना पण वाटत होतं, पार्थला जयला वाटत होतं, पण आम्ही बारामतीमधून दादांची निघालेली अभूतपूर्व मिरवणूक, वहिनी जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने दादांची निघालेली बारामतीमधली मिरवणूक म्हणजे त्यांनी 2 गाड्या बदलल्या, त्या 2 गाडीच्या काचा लोकांच्याकडनं फुटल्या. इतकं दादांच्या मिरवणुकीमध्ये स्वागत त्या झालं होतं. त्यावेळेला विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येची बाब सांगतो आहे. एक निखळपणाने काम करणारं नेतृत्व बारामतीकरांनी स्वीकारलंच, राज्यभरामध्ये त्यांना प्रतिसाद मिळालाच आणि म्हणून 59 पैकी 41 जागांच्यावरती निर्वाचित होण्यामध्ये आपल्या सर्वांना यश मिळालं. आपल्या यशापेक्षा दादांची दुर्दम्य राजकीय इच्छाशक्ती, प्रचंड क्षमता, लोकांच्यापर्यंत संवाद करण्याची त्यांची एक हातोटी, याच्यातून चांद्यापासून मांद्यापर्यंत आपल्याला यश मिळालं. विदर्भामध्ये आम्ही किती जागा लढलो? 7 जागा लढलो. 6 जागांच्यावरती यश मिळालं. म्हणजे 90% जास्त यश विदर्भामध्ये मिळवलं. दादांचा नेतृत्वाचा करिश्मा, प्रफुल्लबाई आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची साथ पाठीमागे होतीच, पण विदर्भामध्ये सुद्धा त्या कालावधीमध्ये पाहायला मिळालं. मराठवाड्यामध्ये तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा पाडाव झाला. एक संभाजीनगरची जागा सोडली तर त्या मराठवाड्यामध्ये सुद्धा नांदेड असेल, हिंगोली असेल, परभणी असेल, लातूर असेल, बीड असेल, या सर्व जिल्ह्यांच्यामध्ये एक अभूतपूर्व असं यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मिळवलं. नाशिकने तर स्वर्गीय चव्हाण साहेबांना जशी साथ दिली, आदरणीय पवार साहेबांना जशी साथ दिली, तशी नाशिककरांसुद्धा 100% यश दादांच्या पदरामध्ये टाकलं. आणि नाशिकसारखा जिल्हा जो आज या देशातील औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातला अग्रगण्य जिल्हा आहे, त्या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेने दादांच्या नेतृत्वावरती शिक्कामोर्तब करत अशा वेळीचं एक अभूतपूर्व यश त्या ठिकाणी मिळवलं. त्याच्यामुळेच गेल्या 1.25 वर्षाची आपली सगळी वाटचाल दादांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्तम पद्धतीने झालेली आपल्याला पाहायला मिळेल. आज आपल्या सर्वांच्या वरती नियतीने एक दुर्दैवी क्षण असा या ठिकाणी आणला आहे की ज्याच्यातून आज आपण वहिनींची अध्यक्ष म्हणून नेमणूक या ठिकाणी करतो. अनेक वेळेला अनेक पद्धतीचं बोललं गेलं. ज्या वेळेला दादांचं सुद्धा बारामतीमधलं एक भाषण असेल, आपल्यापैकी अनेकांनी पाहिलं असेल, अनेकांना आठवतसुद्धा असेल. मला जरी एकटं टाकलं असेल तर मी एकटा नाही, तर बारामतीकर माझ्या मागे आहेत. हे दादांचं बारामतीमधलं भाषण जय आपल्या सर्वांनी आणि बारामतीकरांनी उभ्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलेलं आहे.
अशा त्या कठीण कालावधीमध्ये दादांना स्वतःला एकाकी असं वाटण्यासारखं परिस्थिती निर्माण केली गेली. त्याला आम्ही सगळेजण जे दादांच्या पाठीमागे उभं राहत NDAमध्ये निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये पुढाकार घेतला होता, ते त्यांच्या पाठीमागे उभं राहणं आमचं कर्तव्य होतं. माझ्या निष्ठा तर दादांच्या चरणी होते, या सर्वांची साथ होती. म्हणून मला विचाराल तर राजधर्म आणि धर्मशास्त्र याचं पालन करण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणाने केलं. आणि धर्मशास्त्र आणि राजधर्म काय सांगतोय की एखादी व्यक्ती गेल्याच्या नंतर 40 वर्षाची सावलीसारखी साथ देणाऱ्या वहिनींच्या पाठीमागे उभं राहणं हा आम्हाला राजधर्म आणि धर्मशास्त्र समजत होतं. म्हणून वहिनींचं त्या ठिकाणी उपमुख्यमंत्रीकडून पक्षाचा नेता म्हणून निवड करण्याचा निर्णय घेतला. भले तर आम्ही टीकेचे धनी झालेले असू, परवा त्याची नाही. अजूनही कोणाला पैसे देऊन ट्रोल काढण्यासाठी जी टीम करायची असेल ती करावी, पण आमची नियत साफ आहे. आमची निष्ठा दादांच्या चरणी होती आणि उद्या सर्व आयुष्य बहिणींच्या सोबत राहत महाराष्ट्र घडवण्याचं काम आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये करायचं आहे. होय, मी आज म्हणतोय की सुनेत्रा पर्व महाराष्ट्रामध्ये आजपासून सुरू झालेलं आहे, हे मी आवर्जून या ठिकाणी म्हणू इच्छितो. हे सुनेत्रा पर्व उद्याचं महाराष्ट्र घडवण्याचं काम तुमच्या सर्वांच्या साथीतून अतिशय उत्तमपणाने बरबट त्या ठिकाणी करेल, याच्यात कोणाच्या मनामध्ये संदेह असतं काय कारण. म्हणून आम्ही सर्वांनी मागणी केली, या सभागृहातल्या प्रत्येकाने ऐकावं, कोणी मोबाईलमध्ये बघू नये. हे मी काय बोलतो ते ऐकावं. वहिनींच्या नेतृत्वाखाली भुजबळ साहेब, सुनील तटकरे, मुशीफ आणि प्रफुल्लभाई आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि आम्ही CBIच्या चौकशीची मागणी केली. पहिल्या दिवसापासून आम्ही सतत म्हणत आलो. मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं, केंद्रीय मंत्र्यांनी घोषित केलं की याची चौकशी सर्वदूर पद्धतीचं होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा ठामपणाची भूमिका मांडलेली आहे की जे जे काय मांडलं जातं त्याच्या सही चौकशी व्हावी. जगातल्या तपास यंत्रणा सुद्धा नेमल्या जाव्यात आणि याच्यातील सत्य हे केवळ कोणा एका दोघांसाठी नाही, महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेबरोबरच देशातल्या 130 कोटी जनतेला सुद्धा माहिती पाहिजे आहे की अजितदादांसारखा 21व्या शतकातला सर्वाधिक कर्तृत्ववान जो नेता, जो महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांनी स्वतंत्र आपली स्वतःची ओळख अजित पवार म्हणून केली, त्यांच्या या दुर्दैवी निधनाची साधन माहिती चौकशीच्या माध्यमातून देशासमोर आली पाहिजे. स्वच्छपणाची भूमिका पहिल्या दिवसापासून घेतली गेली. मधल्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या चर्चा झाल्या. आज त्या चर्चेला पूर्ण विराम त्या ठिकाणी मिळाला. मला एका गोष्टीचं शैल्य आणि दुःख वाटतं. काही माणसं सांगतात दादा कोणाला तरी भेटायला 13-14 वेळा गेली आणि लोणाच्या समोरचा CCTV तपासा. खाजगी गाडीने गेले का सरकारी गाडीने गेले? अरे दादांचा CCTV तपासा असं म्हणणारे तुम्ही आता कुठल्या स्तरावरती जातात? तुम्ही कुठल्याही स्तरावरती तरी गेलात तरी या राज्यातली जनता वहिनींच्या पाठीमागे ठामपणाने उभी राहून उद्याचं मार्गक्रमण यशस्वीपणाने करेल. पण बोलत असताना भान राखलं पाहिजे. बोलत असताना आपण काय बोलतो त्याचा दुसरा अर्थ काय होतोय हे आपल्याला कळलं पाहिजे. दादांचे CCTV तपासा, कोणाच्या घरात किती वेळा गेले, म्हणजे चर्चेसाठी गेले, हे बोलणं म्हणजे आपण दादांच्याबद्दल नेमकं काय बोलतो आहोत याची भान हरपणारी माणसं ज्या वेळेला वेगळापैचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, त्या पाठीमागे निष्ठेने, ठामपणाने, आत्मविश्वासाने वहिनी ज्या धीरोदात्त पद्धतीने महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास आहे, अशा पैसे प्रसंग आले त्या वेळेलाच तो एक इतिहास उभा राहिला. त्याच इतिहास आज या 21व्या शतकात तुमच्या रूपाने महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल. त्याला दादांचं कर्तृत्व लिहिलं जाईलच, पण त्यांच्या या दुर्दैवी अकाली निधनाच्या नंतर ज्या धीरोदात्त पद्धतीने, ज्या संयमाने आपण परिवारासाठी नव्हेच तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवार म्हणजे दादा आणि महाराष्ट्रातील जनता यांच्यासाठीच आपण सावरून आमच्या सोबत या ठिकाणी कामाला उभा राहिलात, हे या महाराष्ट्राच्या इतिहासात त्याची नोंद निश्चितपणे राहील. एवढंच मला या ठिकाणी या निमित्ताने सांगायचं आहे. म्हणून आज आपण अध्यक्ष म्हणून सूत्र घ्यावीत असा प्रस्ताव प्रफुल्लभाईंनी मांडला आहे. त्याला आमच्या सर्वांचंच पूर्णपणाने अनुमोदन आहेच. मगाशी हात उंचावून आपण ते सांगितलेलं आहेच. पण उद्याची वाटचाल करत असतानाच अनेक बाबीला आपल्याला सामोरं जावं लागेल. असे क्षण आयुष्यभरामध्ये अनेक दादांच्या आले, पण धीरोदात्त पद्धतीने, आत्मविश्वासाने, कणखरपणाने, दुर्दैवी इच्छाशक्तीने त्यांनी त्या अनेक गोष्टीवरती मात करण्याचा प्रयत्न केला. तोच मात करण्याचा भाग तुमच्या हातून सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच होईल. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवार महाराष्ट्राच्या शेवशाहू फुले आंबेडकरांच्या या भूमीमध्ये अधिक कणखरपणाने वागण्यासाठी आपल्या हातून लोकोत्तर कार्य व्हावं, अशाच आई जगदंबेच्या चरणी या निमित्ताने मी प्रार्थना त्यानिमित्ताने करू इच्छितो आहे. बोलण्यासारखं खूप आहे, अनेक गोष्टीची उत्तरंसुद्धा देता येतील, पण आज या बाबतीमध्ये मी काही बोलणार नाही.
पण याचा अर्थ मला प्रफुल्लभाईंना, भुजबळ साहेबांना, मुश्रीफांना, धनंजय मुंडेंना, दिलीप वळसेंना आम्हाला काहीच कळत नाही असं जर काय कोण म्हणत असेल तर कोणाचा तरी तो भ्रम आहे. 41च्या 41 आमदार, दादा गेल्याच्यानंतर 40च्या 40 आमदार एका मुखाने म्हणाले. विधान परिषदेचे सदस्य म्हणाले की वहिनींनी नेतृत्व करावं. विधिमंडळ पक्षातल्या प्रत्येक आमदारांच्या मनातल्या भावना ज्या निष्ठा दादाच्या चरणी होत्या, तोच विश्वास आपल्या पाठीमागे तितक्याच ठामपणाने उभं करण्याचं काम विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही करत आहे. पक्षाची संघटना करील आणि राज्यभरामध्ये असलेले पक्षाचे सर्वसामान्य कार्यकर्ता त्याच ताकदीने, त्या हिरिरीने आपल्या सोबत उद्याची वाटचाल करण्यासाठी त्या ठिकाणी निश्चितपणाने असतील, एवढंच या ठिकाणी या निमित्ताने सांगतो आहे. असे क्षण आज आपल्या सर्वांच्या वरती येत आहे, पण या क्षणाच्या मधून सुद्धा उद्याच्या भवितव्यासाठी काहीतरी काम करावं लागतं आहे. ही कर्तव्याची भावना मनामध्ये ठेवतच धीरोदात्तपणाने आपण या साऱ्या गोष्टीचा स्वीकार करतात, हे सुद्धा आम्हा सर्वांच्यासाठी खूप मोठं आहे. आपण मुख्यमंत्रीपद स्वीकारलं, पक्षाचं राष्ट्रीय स्तरावरचं नेतृत्व आपण स्वीकारलं. आज आम्हाला सुद्धा एक तऱ्हेचा आधार त्या ठिकाणी त्यानिमित्ताने मिळाला. पक्षाच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांना सुद्धा आधार मिळाला. विमानक्ष मनस्थितीमध्ये असलेल्या प्रत्येकाला सुद्धा त्याच पद्धतीने वाटचाल करण्याची उद्याची एक तऱ्हेचा आशेचा किरण आपल्या रूपाने त्या ठिकाणी मिळतो आहे. हे सुद्धा या संबंध कालखंडामध्ये अत्यंत एका वेगळ्या वातावरणामध्ये आज आपण सगळेजण जमलेलो आहोत, तरीसुद्धा आपल्याला ते त्या पद्धतीने वाटचाल करायची आहे. आणि म्हणूनच आपण पक्षाचं नेतृत्व देशपातळीवरती करावं. देशामध्ये सुद्धा दादांची प्रतिमा काय होती ते सुद्धा आपण अनुभवलेलंच आहे. दादाने दिल्लीमध्ये मोकळेपणाने संवाद करत असताना त्या घडामोडी आम्ही कशा करत होतो त्याच्याबद्दलचं वक्तव्य केलं होतं, मोकळेपणाने केलं होतं पत्रकारांच्या समेत. तेच नेमकं दुसऱ्याशी दाखवलं गेलं. त्याच्याबद्दलसुद्धा कुठे काय बोललं, मी एवढाच इशारा करतो आहे जे बोलतात त्यांना की आता बोलण्याचं थांबवा, नाहीतर प्रत्युत्तर देण्यासारखी अनेक बाबी आहेत, अनेक बाबी आहेत की त्यासुद्धा कधी ना काहीतरी मग स्पष्टपणाने मोकळेपणाने बोलण्याची वेळसुद्धा येऊ शकते. मग ते कधीपासूनचं आहे ते पण सांगता येईल. पण नाही, आज दादांना विनम्रपणाचं अभिवादन करत असताना त्यांनी घेतलेला कुठलाही निर्णय, म्हणून कोणी सांगेल की आम्ही होतो की नव्हतो, दादांना एक विश्वास होता की जे मी सांगेल ते सुनील ऐकेल. त्याच्यापेक्षा दुसरी माझ्या आयुष्यातली दुसरं काय शिदोरी आहे, मी माझ्या आयुष्यात काय कमवलं तर दादांचा विश्वास कमवला. एवढं जरी मला मिळालं तर त्याच्यापेक्षा दुसरं काय असू शकत नाही. त्या सहकाराच्या भावनेतून हे सगळे नेते दिग्गज भुजबळ साहेबांतर बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं. हिंदू हृदय सम्राट त्यांच्या नेतृत्वाखाली. प्रफुल्लभाईंनी तर दिल्ली स्तरावरती आदरणीय साहेब आणि त्या कालावधीमध्ये राजीव गांधी होते त्यांच्या सहित काम त्या ठिकाणी केलेलं आहे. इथे दिलीप वळसे पाटील तर पवारसाहेबांचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी त्यांच्या आयुष्यातल्या कामाची सुरुवात केली. मुश्रीफ साहेब त्यावेळेला पवारसाहेब असतील, मंडलिक साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली काम केलं, धनंजय असतील. पण सगळेजण आज कदाचित हे का आणि हे कशामुळे आहेत तर ही आयुष्यभराची सावलीसारखी असलेली साथ, त्याच्यामुळे निर्णय प्रक्रियेमध्ये जे असतात ते दिसतात. त्याच्यामुळे टीका टिप्पणी कदाचित होत असेल, पण त्या टीका टिप्पणीपेक्षा अजितदादांचे शिलेदार विश्वासू कार्यकर्ते म्हणून आम्हाला काम करता येतं आहे. हीच आयुष्यभराची वाटचाल घेऊन पुढच्या कालावधीमध्ये आपण सगळेजण मिळून काम करूया. पक्ष आणि पक्षाची शिस्त ठेवतच आपल्याला काम त्या ठिकाणी करावं लागणार आहे. ज्यावेळेला वहिनींना राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी घ्या अशी विनंती करतो, त्या विनंती मान्य करतात. त्याला माझ्या सहित आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी राहते की शिस्तीचं पालन करत, जी शिस्त आयुष्यभरामध्ये दादांनी जतन केली, जोपासली, कार्यकर्त्याला शिकवली, स्वतःसुद्धा त्या शिस्तीचं पालन करत आले, ती पक्षाची शिस्त ती अबाधित ठेवून आपण काम करण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा एकदा 2004चे दिवस या पक्षाला ताई वहिनींच्या नेतृत्वाखाली आणण्यामध्ये आपण निश्चितपणाने त्या ठिकाणी यशस्वी होऊ. मागच्या नगरपालिकेच्या निवडणुका असतील, महापालिकेच्या असतील आणि अलीकडच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दुसरा क्रमांकाचं स्थान राज्यामध्ये जे मिळवलेलं आहे, वहिनींच्या नेतृत्वाखाली सुद्धा ते स्थान आढळ पद्धतीने टिकवण्याची जबाबदारी आपण सर्वांनी मिळून आजपासून पुन्हा एकदा स्वीकारली पाहिजे. एवढीच कळकळीची विनंती आपल्या सर्वांना करतो. आपण आलात त्याच्याबद्दल आपले आभारी मानतो आणि वहिनींच्या प्रती अत्यंत विनम्रपणाने आदर या ठिकाणी व्यक्त करतो. आणि उद्याच्या भवितव्याची आमची वाटचाल दादांप्रमाणेच त्याच खणखरपणाने आपल्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण करूया, एवढंच या प्रसंगी या ठिकाणी सांगतो. आणि राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी प्रफुल्लभाईंनी मांडलेल्या प्रस्तावाला प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून आणि राष्ट्रीय सरचिटणीस क्रमांक 1 म्हणून या ठिकाणी अनुमोदन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद तटकरे साहेब.
यानंतर मी आमंत्रित करतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांना की त्यांनी मार्गदर्शन करावं. एक आपला पक्षाच्या प्रोसिजर म्हणून मैं श्रीमती सुनेत्रा अजीत दादा पवार इनको राष्ट्रीय अध्यक्ष तौर पर निर्वाचित हुए आप सबकी सहमति से घोषित करता हूं. आप सबको बहुत बहुत धन्यवाद. सुनेत्रा ताई को भी बहुत बहुत मेरे ओर से और पार्टी की ओर से बधाई. आदरणीय भुजबळ साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं. राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सुनेत्राताई पवार, माझे सर्व सहकारी बांधवांनो आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम अजितदादांना आदरांजली अर्पण करतो. खरं म्हणजे आपली कुठलीही सभा असेल, छोटी मोठी अलीकडे ह्या महिन्यातल्या, तर प्रत्येक सभेमध्ये अजितदादा, त्यांचं कर्तृत्व, त्यांना झालेला अपघात याचं प्रत्येक जण वर्णन करत असतो, किंबहुना दुसरा विषयच नसतो आणि हे स्वाभाविक आहे. अजितदादाच्या विमानाचा स्फोट बारामतीत झाला, परंतु हादरे मात्र या महाराष्ट्रातील प्रत्येक घराच्या भिंतींना हादरे बसले. लोक स्तब्ध झाले. कैकांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. अरे असं कसं झालं? ऐसा कैसा हो सकता है? कल तो हमारे साथ थे, हमारे साथ बात किए हैं, फोटो खिंचवाए हैं, और ऐसा कैसा हो गया? मगर क्या कहे, इस मृत्यु लोक में जन्म और मृत्यु ये तो एक नियम है सृष्टि का. फिर भी हमारे सब लोगों के दिल में हमेशा ये रहता है कि कोई आदमी अगर जाता है तो भाई क्या उसकी उम्र हुई है, क्या वो बीमार है, या और कोई बात है. कल रात तक हमारे साथ काम के लिए दौड़ता हुआ हमारा नेता आज हमारे में नहीं है. आज भी दिल ये मानने के लिए तैयार नहीं है कि दादा हमारे बीच में नहीं है. मगर क्या कहें,
आगाह हो अपनी मौत का कोई बसर नहीं, आगाह हो अपनी मौत का कोई बसर नहीं, सामा 100 साल का पल की खबर नहीं। दादा गए और उसके पीछे लाखों हमारे कार्यकर्ता है। इनको बड़े दुख दुविधा में डाल के गए। कोई बातचीत नहीं, कुछ नहीं, कुछ नहीं, बस ऐसे ही चले गए। और आपने देखा कि उसमें उसके बाद में जो है कई सारी बातें जो अलग 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 चर्चाएं तुरंत शुरू हुई। सामने दादा का पार्थिव था और मीडिया में खबरें और चली थी, कोई रुकने के लिए तैयार नहीं था। बड़ी दुख की बात है, अचरज तो सबको होता है, और हम लोगों को बड़े दुख के साथ ये कहना पड़ता है, ये ना होता तो ठीक होता। सब लोग सुनीता ताई के पीछे अगर खड़े होते, पूरा परिवार उनका, तो सब लोगों के दिल को जो है तसल्ली होती, मगर ये हो ना सका। रास्ते में रोड़े डालने का प्रयास किया गया, मगर हमारे भी जो है नेता है, ऐसे कुछ नए तो नहीं है, पूरी जिंदगी जो है राजनीति में बिताई है। और जब ये बात ध्यान में आए कि कुछ और चल रहा है, तुरंत फैसला किया गया कि जल्द से जल्द जो है हमको चाहिए कि हम हमारा नेता चुने, और हमारी पार्टी की बागडोर जो है वो संभालने के लिए किसी एक व्यक्ति की हमें आज बहुत जरूरत है। बस बातचीत शुरू हो गई। हम लोग गए, सुनीता ताई को मनाया। ये हालात ये हुई है, ये तो किसी ने सोचा भी नहीं था कि ये समय ऐसा आने वाला है। वो समय तो आया है, और ये पार्टी एक घर भी चलाना है, आगे जाना है, तो किसी को नेतृत्व करना पड़ता है। ये तो यहाँ लाखों हमारे जो है कार्यकर्ता है, वो किसके ओर देखें, क्या सोचे? क्या हम उन्हें आधे रास्ते पर छोड़ देंगे? दादा ने जो काम लोगों के लिए किया था, लोगों को जुटाया था, हिंदू थे, मुस्लिम थे, सारे वर्गों के लिए लोग थे। उनको एक संदेश देना आवश्यक था कि नहीं, दादा नहीं रहे, फिर भी हम दादा के दिखाए हुए रास्ते पर चलेंगे। हमारी जो पार्टी जो है ये अखंड रहेगी, टूटेगी ही नहीं। तोड़ने की आप कोशिश करो, कुछ नहीं होगा। और तुरंत जो है ताई का जो है हमने शपथ समारोह हुआ, उसके ऊपर चर्चा। इतनी जल्दी क्या थी, इतनी जल्दी क्या थी? अरे भाई इतनी जल्दी क्या थी? तो पहले 2 घंटों में आपने तो मर्जर की बात शुरू की, तो इतनी जल्दी क्या थी? तब तो जल्दी नहीं थी। तो 4 दिन के बाद अगर, अरे भाई आपने तो कई बार देखा है, दिल्ली में है, इधर है, उधर है, उसी दिन अंत्यविधि पूरा नहीं होता, उसके पहले जो है सौगंध ली जाती है। तो क्या गलत था भाई?
फिर कि उसके ऊपर जो है कटाक्ष किया गया, टिप्पणी की गई। क्या गलती थी हमारी? हम तो चाहते थे कि आप सब एक होकर चले, मगर ये दरार किसने पैदा की? हमने नहीं पैदा की। अब क्या कहे, लोग बोलते क्या कैसा होगा, ये सुनीत्रा देवी कैसे? अरे भाई, इंदिरा गांधी जी को जब बनाया गया तो यही बोला गया है तो ये गूंगी गुड़िया है, मगर जो इतिहास उन्होंने निर्माण किया वो आज भी सारी दुनिया के सामने है। तो हमारी सुनेत्रा ताई भी आज वैसे नहीं है, वो बारामती में काम करती थी, दादा के कंधे से कंधा मिलाकर जो है काम करती थी, राज्यसभा में काम करती है, अनुभव है। और जब तक बागडोर हाथ में नहीं आती है तो अनुभव से कैसा मिलेगा भाई? और हम लोग हैं ना, हम लोग सब लोग हैं, आपके साथ है। और मैं आप सबको जो है ऐलान करना चाहूंगा कि आप विश्वास रखें कि किसी भी हालत में जो है हम हमारे कदम एक एक कदम आगे बढ़ाएंगे। दादा का जो सपना था महाराष्ट्र और हिंदुस्तान में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी बढ़ाने का, गरीबों की सेवा करने का, वो सपना पूरा करना तुम्हारा और हमारा कर्तव्य बना है। हमको उसको पूरा करना चाहिए। दादा के प्रति सिर्फ सहानुभूति हो, श्रद्धांजलि हो, इसे काम नहीं चलेगा भाई। तुमको हमको और ज्यादा काम करना पड़ेगा। दादा के बारे में तो क्या कहे, हर एक, हम तो दादा नहीं बन सकते हैं। वो तो सुबह 6 बजे हाजिर हो जाते थे काम पर कि काम की तरह, और 6 बजे सेक्रेटरी को बुलाते थे। या तो 10 बजे तक कंबल के बाहर लोग नहीं आते हैं भाई। दादा सुबह से शुरुआत करते थे, गरीबों के आंसू पोंछते थे। क्या हमारा कोई कर्तव्य नहीं है दादा के प्रति? हम फूल तो चढ़ाए, क्या ये काफी है सिर्फ फूल चढ़ाना? इसके आगे भी हमको जो है दादा के प्रति जो है, अगर सच्चे दिल से श्रद्धा अर्पण करनी है तो दादा के दिखाए हुए कदमों पर हमें चलना होगा। दादा ने कभी ये नहीं सोचा ये कौन सी भाषा का है, कौन सी जात का है, कौन से धर्म का है। दादा ने हमेशा कहा कि मैं फुले शाहू आम्बेडकर का सिरेदार हूँ, उनके रास्ते पर हम लोग चलने वाले हैं। जिस बात को जो है पटेल साहब ने भी कहा कि हमारा रास्ता जो है सबको साथ लेकर चलने का है। कोई जात पात धर्म, सिर्फ अच्छा काम करना है, बाकी कोई चीज ये जो हमारे बीच में नहीं आनी चाहिए। गरीबों की सेवा करना ये हमारा धर्म बनता है और यही हमारा धर्म है। दादा ने विकास किया, यही हमारा धर्म है भाई। और इसी को लेकर जो है हम आगे चलेंगे। और इसके लिए आप सबको जो देखिए, अगर एक साथ हम लोग हमारी एकता की मुट्ठी बनाते हैं तो कोई उसको तोड़ नहीं सकता है। थोड़े दिन के लिए शायद आप बिखरे होंगे, मगर अभी हम सब निखरे भी हैं उससे भी। तो
तो अभी तो हमको काम करना है। महाराष्ट्र में पार्टी की ताकत बढ़ाना होगा, साथ साथ हिंदुस्तान की सारे राज्यों में जो है हमारी पार्टी का गठन करना होगा ताई जी के नेतृत्व में। और वहाँ भी जो है हमारे विधायक कैसे आए, हमारे पार्षद कैसे आए, हमारी ताकत कैसे बढ़े, इसके लिए हम सबको जो है काम करना पड़ेगा। मैं तो ये कहूँगा पटेल साहब, ताई अब प्रेसिडेंट है, बन गई हैं, आप क्या एक्टिंग कार्याध्यक्ष है। भाई आप कार्याध्यक्ष है तो कार्याध्यक्ष बनकर ही रहो और उनका साथ दे दो, उनको अकेला मत छोड़ो, रहो उनके साथ। जब तक जो हो चाहे तब तक अब बहुत जल्दी जो है हमारी ये जो बहन जो है ये पूरे बागडोर बिल्कुल दादा जिससे संभालेगी, तब तक आप लोगों को चाहिए कि आप उनका पूरा साथ दें। और मैं क्या कहूँ, सिर्फ मैं साथ दूंगा, पटेल साहब साथ दूंगे या तटकरे, यही काफ़ी नहीं है। हमारा एक एक कार्यकर्ता, स्थानिक नेता जब दिल से सब ताई का साथ देंगे तभी दादा का सपना हम पूरा करने में कामयाब होंगे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद भुजबळ साहेब. यानंतर मी आमंत्रित करतोय राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांना की त्यांनी येऊन आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं. आज ज्यांची आपण सर्वांनी एकमतानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवड केली, त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनी, या ठिकाणी उपस्थित असलेले प्रफुल्लभाई पटेल, सुनीलजी तटकरे, छगन भुजबळ साहेब आणि सर्व व्यासपीठावरचे प्रमुख नेते मंडळी आणि देशभरातून आणि राज्यभरातून आलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व निमंत्रित सदस्य, बंधू भगिनी आणि मित्रांनो, मला वाटते प्रफुल्लभाई पटेल, सुनील तटकरे साहेब आणि भुजबळ साहेबांनी आपल्यासमोर पूर्णपणानं मनोगत व्यक्त केलेलं आहे. मी मनोगत व्यक्त करण्यासाठी उभा राहिलेलो नाही, फक्त सुनेत्रा वहिनींचं अभिनंदन करावं की ज्या पद्धतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अचानकपणानं आपल्यातून निघून जाणं आणि सर्वांना पोरकं करून जाणं, आणि तो सर्वांना असा एक धक्का होता की ही वेळ आमच्या आयुष्यामध्ये येईल असं आम्हाला कधी वाटलं नव्हतं. ही वेळ आज आपल्या सर्वांच्यावर आलेली आहे. मी सुनेत्रा वहिनींचं मनपूर्वक अभिनंदन करताना मी त्यांना धन्यवाद देईन की अशा काळामध्ये वहिनी 4 दिवसात आपलं दुःख डोंगरा एवढं बाजूला ठेवून आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आज राष्ट्रीय अध्यक्षपदाची ती जबाबदारी घेत आहेत. मी तमाम राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मी सुनेत्रा वहिनी तुमचं अभिनंदन करतो आणि तुम्हाला शब्द सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं देतो की तुम्ही आज जी जबाबदारी घ्यायला निघालेला आहात त्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते तुमच्या मागं उभं राहू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी जी जी जबाबदारी तुम्ही आमच्यावर द्याल ती जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणानं पार पाडू आणि आपण जे अजितदादाचं अधुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण निश्चितपणानं संपूर्ण राज्याला पुढे नेण्यासाठी आपण काम कराल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि आत्ताच भुजबळ साहेबांनी प्रफुल्लभाई पटेल हे अनेक वर्ष राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आपल्या पक्षाचे आहेत, त्यांनी पुन्हा तेच पद ठेवावं आणि राहावं अशी त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे.
त्यांनी नाव सुचवलेलं आहे त्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी कार्याध्यक्षपदासाठी प्रफुल्लभाई पटेल यांच्या नावाला मी अनुमोदन देतो आणि अजितदादांच्या मूर्त्यात्म्याला अल्लानं शांती द्यावी अशी प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद साहेब. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या राष्ट्रीय अधिवेशनाच्या निमित्तानं उपस्थित राज्याच्या माननीय उपमुख्यमंत्री आणि ज्यांची नुकतीच राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली त्या आदरणीय सुनेत्रा वहिनी, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय प्रफुल्ल पटेलजी, राज्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेजी, ज्येष्ठ नेते भुजबळ साहेब, आपले खजिनदार YP त्रिवेदीजी, सर्व आजी माजी खासदार आमदार, सर्व मंत्री महोदय, देशभरातून आलेले सर्व प्रतिनिधी, पक्षाचे राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, विधानसभेचे उपाध्यक्ष श्रीयुत अण्णा बनसोडे, जय पवार आणि सर्व उपस्थित सहकारी बंधू भगिनी आणि मित्रांनो, आज अतिशय एका आगळ्यावेगळ्या परिस्थितीमध्ये आपण या राष्ट्रीय अधिवेशनाचं या ठिकाणी आयोजन केलं आणि राष्ट्रीय अध्यक्षपदी आपण सर्वांनी एकमताने आदरणीय सुनेत्राताईंची निवड या ठिकाणी केली. त्याच्याबद्दल प्रथमतः मी आपले आभार मानतो आणि सुनेत्रा वहिनींना अध्यक्ष म्हणून, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून, राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून, पक्षाच्या प्रमुख म्हणून काम करण्याच्यासाठी, पक्षाला पुढे घेऊन जाण्यासाठी आणि अजितदादांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण त्यांना मनापासून शुभेच्छा देऊया आणि पक्षाला पुढे नेण्याचं काम करूया. आज ही परिस्थिती निर्माण होत असताना मनामध्ये एक प्रकारची चलबल आहे की आज अजितदादा आपल्यामध्ये नाहीत. अजितदादांच्याबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल प्रफुल्ल वहिनी, सुनीलजींनी, भुजबळ साहेबांनी अतिशय सविस्तर अशी मांडणी केलेली. एक नेता शून्यामधून एवढं कार्यकर्तृत्व आपल्या स्वतःच्या कष्टामधून, कर्तृत्वामधून त्या ठिकाणी पोचला, याचा अभिमान आपल्या सर्व राष्ट्रवादी परिवाराला राज्य स्तरावर आणि देश स्तरावर होताच. पण जे नीतीच्या मनात काय होतं माहिती नाही. अचानक काळानं घाला घातला, दादांचं दुर्दैवी निधन झालं आणि सर्व राष्ट्रवादी परिवार
हा एकत्र ठेवण्याच्या दृष्टिकोनामधून जी आपली सगळ्यांची जबाबदारी होती, त्या जबाबदारीमध्ये पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी आणि आज अध्यक्षपदावर विराजमान होण्यासाठी त्यांनी जी अनुमती दिली ती अनुमती आहे अतिशय महत्त्वाची. अजितदादा आणि मी आम्ही दोघेही समकालीन. तसं पाहिलं तर ज्याचा उल्लेख तटकरे साहेबांनी केला की आम्ही अजितदादा म्हणजे मी व्यक्तिगतरित्या पवारसाहेबांचा स्वीय सचिव म्हणून काम करत होतो 1981 साली. तेव्हा माझं वय होतं 25 वर्षाचं. 81 सालापासून तर 88 सालापर्यंत ते विरोधी पक्षात असताना त्यांच्याबद्दल बरोबर मी काम केलं. 88ला पवारसाहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की तू आता जा मतदारसंघात कामाला लाग. 90 साली मला तिकीट दिलं आणि मी 90 साली विधानसभेमध्ये निवडून आलो. आता सलग 8 वेळाला मी निवडून आलो. त्याच्यानंतर पुणे जिल्हा बँकेची निवडणूक झाली आणि त्या पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये अजितदादांना आम्ही दोघंही एकत्रितपणानं पुणे जिल्हा बँकेमध्ये निवडून आलो. ते आजच्या तारखेपर्यंत आम्ही पुणे जिल्हा बँकेमध्ये एक बँकेला अतिशय उंच शिखरावर नेऊन ठेवायचं काम आमचे रमेश अप्पा, सुरेश घुले आहेत तिथे, या सर्व संचालकांच्या वतीनं एक अतिशय वेगळी दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं. मग PDC बँकेमध्ये ज्यावेळेला मी काम करत होतो त्यावेळेला आदरणीय साहेबांना दिल्लीला जावं लागलं नरसिंहरावजींच्या मंत्रिमंडळामध्ये संरक्षण मंत्री म्हणून. त्यावेळेला अजितदादा खासदार म्हणून दिल्लीमध्ये होते. साहेबांच्यासाठी अजितदादांनी खासदारकीची जागा खाली केली आणि मग साहेब तिकडे निवडून गेले. अजितदादा विधानसभेत आले. विधानसभेत ज्यावेळेला ते आले त्यावेळेला सुधाकररावजी नाईक हे मुख्यमंत्री इथं त्यांना आपल्या सगळ्यांच्या मदतीनं संधी दिली होती किंवा त्यांची निवड केली होती आणि त्या मंत्रिमंडळामध्ये पहिल्यांदा अजितदादा हे राज्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करत होते आणि आम्ही विधानमंडळामध्ये होतो. पहिल्या 5 वर्षामध्ये दादा मंत्रिमंडळामध्ये होते, आम्ही आमदार म्हणून काम करत होतो. 95 ते 99च्या दरम्यान आम्ही सगळेच भुजबळ साहेब, पिचड साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मग विरोधी पक्षामध्ये त्या ठिकाणी काम करत होतो. 99 साली आम्हाला संधी दिली पक्षाने, नेत्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची आणि तेव्हापासून तर आजपर्यंत मग कधी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून, कधी आमदार म्हणून, कधी मंत्री म्हणून, कधी अर्थमंत्री, कधी गृहमंत्री, अशा अनेक पदावर काम करायची माझ्यासारख्याला संधी दिली. आणि हे सगळं करत असताना ज्या वेळेला दादा राज्याचं नेतृत्व करत होते त्यावेळेला पुणे जिल्ह्याच्या बाबतीत पुणे जिल्ह्याला पुढं घेऊन जाण्यासाठी आम्ही सतत एकत्र असायचो, एकत्र विचार करायचो आणि दादा जिल्हा बघतायत म्हटल्याच्या नंतर त्यावेळेला मी अहमदनगर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, औरंगाबादला त्या ठिकाणी संपर्कमंत्री होतो आणि मग मी जिल्ह्यामध्ये काही अजिबात काही तसं लक्ष देत नव्हतो. दादा म्हणतील तो शब्द प्रमाण, पण त्या ठिकाणी आमची चर्चा होऊनच आम्ही त्या ठिकाणी पुढे जायचो. मग डिलिमिटेशन कमिशनमध्ये पक्षाच्यातर्फे मला काम करायची संधी दिली. मग त्याच्यामध्ये पक्षाची निवडणूक आली तर निवडणुकीचा अधिकारी म्हणून काम करायची मला त्या ठिकाणी संधी दिली, राज्यस्तरावर संधी दिली आणि हे सगळं अतिशय विचारपूर्वक एकत्रितपणानं बसून आम्ही दोघं जिल्ह्याचं राजकारण त्या ठिकाणी करत होतो. आज दादा राहिले नाहीत आणि
त्याचं दुःख आहे. सांगण्यासारख्या गोष्टी खूप आहेत. आमची शेवटची भेट झाली ती 18 जानेवारीला झाली. पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्यांच्या निवडीच्या संदर्भामध्ये आम्ही काही सहकारी बसलो आणि त्याच्यामधून मग जिल्ह्यामध्ये कोणाला कसं कसं वाटप करायचं तिकिटांचं हे त्या ठिकाणी ठरवलं. त्याच्यानंतर माझी थोडीशी तब्येत बरी नव्हती आणि मग अचानक मी 27 तारखेला हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आणि 28 तारखेला अचानक ही बातमी सकाळी पाहायला मिळाली. माझी परिस्थिती अशी होती, बाहेर पडणं शक्यच नव्हतं. पण त्याही परिस्थितीमध्ये एक मन खात होतं की आपण जर दादांच्या अंत्यविधीला नाही गेलो तर आयुष्यभर ते आपलं काही मनातून जाणार नाही. आणि मी गेलो, पण काटेवाडीला गेलो, दादांचं दर्शन घेतलं, वहिनींना नमस्कार केला, कुटुंबातल्या सगळ्या लोकांना भेटलो आणि तसंच पुण्याला आलो. कारण मला इतक्या वेळात त्या परिस्थितीमध्ये थांबणं शक्य नव्हतं. आणि म्हणून आज दादांच्या जाण्यानं सुद्धा एक वेगळी पोकळी निर्माण झालेली आहे आणि ती पोकळी भरून काढण्याचं काम आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी करायचं. आता दादांच्या विमानाला अपघात झाला का आणखीन काय झालं याच्या संदर्भामध्ये चौकशीसाठी आपण मुख्यमंत्र्यांच्याकडे सुनेत्राताईंनी आणि सगळ्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये CBIच्या मार्फत चौकशीची मागणी आपण त्या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून मी अधिक बोलू इच्छित नाही माझ्याकडे, कारण एवढ्या वर्षाचा सहवास आणि एक कौटुंबिक नातं होतं. आणि प्रफुल्लभाई 81 सालापासून 88 सालापर्यंत मी ज्यावेळेला साहेबांच्याबरोबर काम करत होतो, अख्खा महाराष्ट्र आम्ही फिरलो, मोटारीने फिरलो. त्यावेळेला विमानं, हेलिकॉप्टर काय नव्हतं, अँबॅसेडर गाड्या असायच्या आणि त्या गाड्यांमध्ये इतकं त्यांच्याबरोबर मला फिरायला मिळालं, काम करायला मिळालं, शिकायला मिळालं. त्यांना माहीत होतं मी काही नोकरी करत नाही, मी काही अप्रेंटिसशिप म्हणून त्यांच्याकडे काम करतो आहे. आणि त्याचं कारण की माझे वडील कैलासवासी दत्तात्रय वळसे पाटील हे 67 साली ज्या वेळेला आमदार होते त्यावेळेला साहेब पहिल्यांदा, ते आणि साहेब दोघंही पहिल्यांदा विधानसभेमध्ये निवडून आले होते. तेव्हा साहेबांचं सुद्धा वय होतं 27 वर्षाचं. आणि तेव्हापासूनचा हा जो राजकीय प्रवास, एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणं, विकासाच्या क्षेत्रामध्ये काम करणं, मग उद्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल, राष्ट्रीय साखर कारखाना संघ असेल, रयत शिक्षण संस्था असेल, अशा अनेक संस्थांच्यामध्ये अजितदादांना आम्ही लक्ष घालून त्याच्यामध्ये या समाजाच्या संस्थांनासुद्धा मोठं करायचं काम आम्ही त्या ठिकाणी एक जी काही आमची थोडीफार वाटा उचलता येईल तो वाटा उचलायचं आम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की अजितदादा मला नेहमी सांगायचे, आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडायची नाही, ती विचारधारा घेऊनच आपल्याला पुढं जायचं. यशवंतरावजी चव्हाण असतील, त्यांचा विचार घेऊन पुढे जायचं. आणि पवारसाहेबांच्या बाबतीतसुद्धा त्यांनी कधी अनादर केला नाही. मी एवढंच सांगू इच्छितो की जी विचारधारा घेऊन आज सुनेत्राताईंच्या नेतृत्वाखाली आपण पुढे जातो आहे, ती विचारधारा शेवटपर्यंत घेऊन जाण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. माननीय प्रफुल्लभाई यांना भुजबळ साहेबांनी विनंती केली आणि मुश्रीफ साहेबांनी अनुमोदन दिलं. त्यांनी राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम कंटिन्यू करून सुनेत्राताईंना त्या ठिकाणी दिल्लीचं सगळं राजकारण सांभाळण्याच्या दृष्टिकोनातून, राज्याचं सांभाळण्याच्या दृष्टिकोनातून आपण ते स्वीकारलं. त्याच्याबद्दल आपलं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि आज राज्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. आणि म्हणून आज या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये या राज्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्याच्या अध्यक्षपदी श्री सुनीलजी तटकरे यांची निवड करावी
असा प्रस्ताव मी सगळ्यांच्या अनुमतीने या ठिकाणी मांडतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर मी आमंत्रित करतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे साहेब यांना. त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या या बैठकीला संबोधित करायच्या अगोदर मी माझ्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं, आपल्या सर्वांचे लाडके नेते, आपल्या सर्वांचं काळीज, आदरणीय दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. आज राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ज्यांची निवड झाली ते आपल्या सर्वांच्या वहिनी, उपस्थित कार्याध्यक्ष म्हणून ज्यांची निवड झाली ते आदरणीय प्रफुल्लभाई, आदरणीय भुजबळ साहेब, आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय त्रिवेदी साहेब, हसनजी मुश्रीफ साहेब, व्यासपीठावर बसलेले राज्यातील आणि देशातील सर्व राष्ट्रीय नेते, देशातून आणि राज्यातून इथं उपस्थित राज्य आणि देशातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकारी बंधू आणि भगिनींनो, जीवनामध्ये असा एखादा दिवस यावा आपण जिवंत असताना की ज्याला आपण जीव समजतो तो जीव नाही, आपला जीव नाही, आणि ते नसताना अशा पक्षाच्या बैठकीला आपल्याला संबोधित करायची वेळ यावी. हे आपल्याला जसं नक्कीच मला सुद्धा हे काळीज भरून येणार आहे. खरं तर मी आदरणीय वहिनींची मनापासून आभार मानतो, ऋण व्यक्त करतो. वहिनी, तुम्ही दादांना 40 वर्ष सांभाळलं. ज्यावेळेस घरात तुम्ही दादांना 40 वर्ष सांभाळत होतात त्यावेळेस दादा आपलं कुटुंब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून सबंध राज्यात या ठिकाणी करत होते. म्हणून दादांनी ज्या धडाडीनं सबंध आयुष्य पक्षासाठी, पुरोगामी विचारासाठी घातलं आणि पुढे जे आपण अजित पर्व चालू केलं होतं ते आपलं स्वप्न होतं. दादांसाठी पाहिलेलं ते आपलं स्वप्न होतं. ते आपल्याला दादांच्या साक्षात पूर्ण करायचं होतं. आणि आज ते अजित पर्व दादा नसताना सुनेत्रा पर्व म्हणून आपल्याला पूर्ण करायचं. हीच खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांची दादांच्या प्रती श्रद्धांजली असेल. अनेकांनी दादांच्या सोबतचा प्रवास प्रदीर्घ काळचा सांगितला. माझा एवढा प्रदीर्घ काळाचा सहवास दादांचा नसला तरी 15 वर्षाचा सहवास दादांचा माझा नक्कीच आहे. तो राजकीय दृष्ट्या चांगल्या काळातला म्हणावा का वाईट काळातला म्हणावा, मी चांगला आणि वाईट काळ राजकीय दृष्टिकोनातून पाहतच नाही. पण एक नक्की आहे की त्यावेळेस दादांनी माझ्यावर 2014ला विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी दिली, ज्यावेळेस पक्ष आपला सत्तेच्या बाहेर आला. खालच्या सभागृहाचं विरोधी पक्ष नेतेपद स्वाभाविक काँग्रेसच्या जागा जास्त आल्यामुळं काँग्रेसकडे गेलं आणि वरच्या सभागृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य जास्त असल्यामुळं ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आलं. माझ्यापेक्षा अनेक मान्यवर त्या सभागृहातले नेते ती जबाबदारी स्वीकारायला माझ्यापेक्षा उजवे होते,
पण तरी दादांनी ती जबाबदारी माझ्यासारख्याला दिली, नाही तर आज ती जबाबदारी दिली नसती तर माझं नाव काय हे सुद्धा महाराष्ट्राला कळालं नसतं. पण ती जबाबदारी दिल्यानंतर दादांच्या नेतृत्वाखाली आणि राज्याचे अध्यक्ष म्हणून तटकरे साहेबांच्या खाली नेतृत्वाखाली या महाराष्ट्रात कधीच एका पक्षाच्या जन आंदोलनासाठी, महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या कल्याणासाठी सलग 5 यात्रा निघाव्यात हे महाराष्ट्राच्या इतिहासात फक्त पहिल्यांदाच झालं, तेही 2014 ते 2019. आणि कुठल्या पक्षाने केलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं, दादांच्या नेतृत्वाखाली केलं आणि राज्याचे अध्यक्ष म्हणून तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली केलं. हे सर्व मान्यवर नेते त्या ठिकाणी फिरत होते. आणि म्हणूनच तशा परिस्थितीतही 19 मध्ये जी 14ला संख्या होती ती 14ची संख्या आपली 54 वर आली. हे सगळं करत असताना आज दादा नाहीत याचा विश्वास बसत नाही. पण आज आदरणीय वहिनी, आम्ही दादा तुमच्यात पाहतोय. मी आपल्याला सांगतो की आपल्या प्रत्येकाच्या मनात, आपल्या हृदयात दादांच्या जाण्याचं दुःख आहे. अनेकांच्या चेहऱ्यावर ते दुःख स्पष्टपणाने दिसत आहे. अनेकांच्या डोळ्यामध्ये आजही दादाच्या जाण्याचं पाणी आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे मनात दुःख ठेवा. चेहरा गंभीर जरी असला दादाच्या जाण्याने, पण डोळ्यामध्ये एकच लक्ष ठेवा की आपला हा पुरोगामी विचाराचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये अजित पर्वत समजून सुनेत्रा पर्वत नंबर 1 आलं पाहिजे. आणि मला खात्री आहे की वहिनीसाहेब आता राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यात. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्यात, मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. त्याचबरोबर आदरणीय प्रफुल्लभाई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष झाले. आणि आत्ताच आदरणीय वळसे पाटील साहेबांनी आदरणीय तटकरे साहेबांचं महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी नाव सुचवलं. त्या नावाला मी या ठिकाणी अनुमोदन देतो. आणि त्यांनी ज्या प्रदीर्घ काळाचा राजकीय अनुभव आणि संबंध महाराष्ट्रातल्या तालुक्याची, गावाची, मातीची, नात्याची, भाषेची जी प्रदीर्घ अनुभव आहे, त्या अनुभवातून महाराष्ट्रात तर नंबर 1 पक्ष आपण आणालच, पण ज्या आशेने दादांकडे प्रत्येक जण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता अपेक्षेने, विश्वासाने पाहत होता, त्या विश्वासाला आपल्या नेतृत्वाखाली नक्कीच आपण मजबूत करू. आणि आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून अजितदादांचं स्वप्न पूर्ण करू. ही जिद्द बाळगून, ही खूणगाठ बांधूनच आपल्या इथून निघावं. आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा वहिनींचं, प्रफुल्लभाईंचं, तटकरे साहेबांचं मी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद मुंडे साहेब. यानंतर मी बोलवण्यापूर्वी 2 घोषणा देणार आहे. पहिली घोषणा ही खूप आपल्याला जड अंतकरणानं द्यायची, कारण मी वहिनी ज्यावेळेस भाषण चालू करायचं त्यावेळेस आम्ही अजितदादाच्या आगमनाला घोषणा द्यायचो. अशी घोषणा देण्याची वेळ आमच्यावर कधी येईल कधी वाटलं नव्हतं. तरीसुद्धा ही नियतीने वेळ आपल्यावर आणलेली आहे. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. यानंतर
मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं. आपण सर्वांनी जो उभा राहून घोषणा द्यायच्या. सुनेत्रा वहिनी आगे बढ़ो, सुनेत्रा वहिनी आगे बढ़ो. माननीय सुनेत्रा वहिनी पवार आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील. नमस्कार. आजच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या प्रसंगी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष कार्याध्यक्ष सम्माननीय प्रफुल्ल जी पटेल साहब, महाराष्ट्र प्रदेश के अध्यक्ष सम्माननीय सुनील जी तटकरे साहब, पार्टी के वरिष्ठ नेता सम्माननीय छगन जी भुजबल साहेब, सम्माननीय हसन मुश्रीफ साहेब, सम्माननीय दिलीप वळसे पाटिल साहेब, मंच पर बैठे हुए सब देश के विभिन्न राज्यों से आए प्रदेशाध्यक्ष पदाधिकारी, नेतागण और पार्टी के उपस्थित सभी निष्ठावान पदाधिकारी, नेतागण और पार्टी के उपस्थित सभी निष्ठावान कार्यकर्ता, भाई बहन, पत्रकार मित्र, सर्वप्रथम हिंदवी स्वराज्य के संस्थापक युग पुरुष छत्रपति शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपति संभाजी महाराज, स्वराज्य जननी जिजाऊ माँ साहेब, छत्रपति राजर्षि शाहू महाराज, क्रांति सूर्य महात्मा ज्योतिराव फुले, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मौलाना आज़ाद, इन महामानवों को मैं अभिवादन करती हूँ. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष पद की जिम्मेदारी सौंपकर आप सभी नेताओं ने और कार्यकर्ताओं ने मुझ पर जो विश्वास व्यक्त किया है, इसके लिए मैं आप सबकी तहे दिल से आपका आभार व्यक्त करती हूँ. सच में ये एक प्रसंग मेरे लिए बहुत वेदनादायी है, लेकिन यह मेरे लिए केवल एक पद नहीं बल्कि लाखों कार्यकर्ताओं की आशाओं का, विचारों का और संघर्षों की जिम्मेदारी है और आप सबकी जनता की सेवा करने का बड़ा अवसर है. आपका विश्वास ही मेरी सबसे बड़ी ताकत है. मैं विश्वास दिलाती हूँ कि पार्टी की विचारधारा, जनसेवा की परंपरा और संगठन की ताकत को और अधिक मजबूत करने के लिए पूरी निष्ठा और समर्पण के साथ मैं काम करूँगी. आपल्या सर्वांचे आवडते नेते, मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष होते आदरणीय दादांच्या जाण्याने झालेल्या अपार दुःखातून आपण सर्वजण अजूनही सावरलेलो नाही आहोत. त्यांच्या जाण्याने आपल्या सर्वांच्या आयुष्यात आणि पक्षामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. ही पोकळी भरून येणं शक्यच नाही याची आपल्या सर्वांना जाणीव आहे. आज आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये मला माहिती एकच नाव आहे, अजित दादा, आणि ते
आपल्याला सर्वांना माहिती की आयुष्यभर महाराष्ट्राच्या विकासासाठी, शेतकऱ्यांसाठी, युवक आणि महिलांसाठी, आपल्या पक्षासाठी झटत राहिलेले आपण सर्वांनी पाहिलेले आहेत. त्यांच्या अचानक जाण्यानं सगळी स्वप्न अर्ध्यावरून त्यांना सोडून जावं लागली. परंतु उनके सपने अधूरे नहीं रहेंगे. हम सब मिलकर और भी ऊंचाई तक हम सब लेके जाएंगे. आदरणीय दादा आज आपल्यात नाहीत हे अजूनही मन मानायला तयार नाही. हा आघात प्रचंड आहे, मात्र वास्तव मान्य करायला पाहिजे. यातून आपल्याला बाहेर पडलं पाहिजे, आपल्या सगळ्यांनाच सावरलं पाहिजे. कारण आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केवळ पक्ष नाही, तर हा एक विचार आहे, एक परिवार आहे. परिवार आहे महाराष्ट्राच्या समृद्धीचा, परिवार आहे परिवर्तनाचा. महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांच्या अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा विचार करणारा हा पक्ष आहे. आणि हाच विचार पुढे नेण्यासाठी या कठीण काळातही आपल्याला निर्धारानं पुढे जावं लागणार आहे. मला आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, दादांची जागा ती पोकळी कुणीच भरून काढू शकणार नाही. हे त्रिवार सत्य आहे. पण त्यांनी दिलेले विचार, त्यांनी दाखवलेला आपल्या सर्वांना विकासाचा मार्ग, त्यांनी घडवलेला एक एक कार्यकर्ता, त्यांची जिद्द, त्यांची शिस्त हीच खरी राष्ट्रवादीची ताकद आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की 30 जून 2023 साली रोजी आदरणीय दादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं. आदरणीय दादांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा साधारणपणे 2.5 वर्षाचाच कालावधी मिळाला. या कालावधीत त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला, पक्षाचा विस्तार केला, प्रत्येक कार्यकर्त्याला बळ दिलं. कष्ट, समर्पण आणि काटेकोर नियोजनाचे आपल्या पक्षाची ताकद तिपटीने वाढवली. आदरणीय दादांच्या या अध्यक्षपदाच्या, राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या कालावधीमध्ये लोकसभा, महाराष्ट्राची विधानसभा, अरुणाचल प्रदेश, दिल्ली, जम्मू काश्मीर, बिहार या राज्यातल्या विधानसभा, महाराष्ट्रातल्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आणि या सगळ्या कालावधीमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या संबंध कालखंडामध्ये अनेक संकटं आली, अनेक तांत्रिक अडचणी आल्या. असं असताना सुद्धा आदरणीय दादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सगळीकडेच दमदार कामगिरी केली. या 2.5 वर्षाच्या अल्पावधीत सुद्धा त्यांनी आपलं नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर सिद्ध केलं. आणि आपल्याला सगळ्याला माहिती आहे की दादांनी एकदा एखादी गोष्ट करायची ठरवली तर ते सिद्धच करून दाखवायचे. आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या मातीशी, माणसांशी नातं सांगणारा आणि जनतेशी नाळ जुळलेला पक्ष आहे. आपल्याला माहिती आहे की देशाची निर्मितीच मूळ संघर्षातून झाली आहे. तसंच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही संघर्षातून स्थापन झाला आणि संघर्ष करतच मोठा झाला. तब्बल 27 वर्षाची वाटचाल यशस्वीपणे पूर्ण करत
आपला पक्ष आज खरं तर आपण तारुण्यात आहे म्हणायला पाहिजे. आपल्याला कार्यकर्त्यांमध्ये जोश उत्पन्न करायचा आहे, उत्साह आहे. त्या उत्साहाला योग्य दिशा देण्याचं काम आपल्या सर्वांना करायचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून मी सुद्धा प्रत्यक्षपणे आपल्या सर्वांच्या प्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडलेली आहे. राजकारण आणि समाजकारण करताना माझ्यासाठी सगळं काही नवं नव्हतं. आदरणीय दादांसारख्या वादळासोबत मी 40 वर्ष संसार केलेला आहे. त्यामुळे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी अत्यंत कठीण असली तरी तुम्हा सर्वांच्या पाठबळामुळे आणि तुमच्या साथीनं अजिबात अशक्य नाही याचा मला विश्वास आहे. हा सन्मान केवळ माझा नसून तळागाळात काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे, जनमानसाचा आहे, माता भगिनींचा सन्मान आहे असं मी मानते. आदरणीय दादांनी आयुष्यभर शिवशाहू फुले आंबेडकर यांचा विचार जपला, याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे. या विचारात कधीही काही असलं तरी त्यांनी तडजोड केली नाही. नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा त्यांनी आयुष्यभर जपला आणि तोच वारसा, तोच विचार आपल्याला पुढे न्यायचा आहे. समाजातल्या कोणत्याही घटकाला आपण वाऱ्यावर सोडणार नाही, सर्वांना सोबत घेऊनच चालणार. कारण दादांचं ज्या ज्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र काळजी घ्यायची आहे आणि सगळ्यांनी एकत्र पुढे जायचं आहे. आज मी आपल्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत असले तरी खरं तर राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता हा राष्ट्रीय अध्यक्षच आहे. याच भावनेतून आपण सर्वांनी मिळून काम करायचे. आपल्याला पुन्हा एकदा आपल्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवून द्यायचा आहे. आपल्याला माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये आपली पाळंमुळं घट्ट आहेत, पण शहरी भागातही आपल्याला जनतेचा विश्वास संपादन करायचं आहे. तिथंसुद्धा आपल्याला आपला पक्ष वाढवायचा आहे. पक्षातल्या तरुण कार्यकर्त्यांना संधी देऊन त्यांच्या पाठीशी बळ उभं करण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचं आहे. कृषी, सहकार, उद्योग, क्रीडा, युवक आणि महिला सक्षमीकरण या प्रत्येक क्षेत्रात आपल्याला आघाडी घ्यायची आहे. या क्षेत्रात काम करायचं आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या आज महिलांची संख्या 50% आसपास आहे. महिला या देशाचं विकासाचं इंजिन म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. या प्रवासात कोणीही मागे राहू नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. लाडकी बहीण योजना आपण आपल्या सरकारने आणली आहे म्हणून आपली जबाबदारी इथंच संपत नाही. महिला सक्षमीकरण, आर्थिक सबलीकरण आणि प्रशासनामध्ये त्याचा सहभाग वाढावा यासाठी आपला पक्ष म्हणून विशेष काम आपल्या सर्वांनाच करावं लागेल. शेतकरी हा आपला महत्त्वाचा घटक आहे. शेती अधिक किफायतशीर आणि फायदेशीर कशी होईल यासाठी आदरणीय दादांनी AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर सातत्यानं भर दिलेला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावं, त्यांना तंत्रज्ञानाची जोड द्यावी आणि जोडधंदे वाढीस लागावे यासाठी दादांनी नेहमीच विशेष प्रयत्न केलेले आहेत. आदरणीय दादांच्या जाण्यानं आपल्या सर्वांच्यावर येणारी प्रत्येक संकट अंगावर झेलणारा सह्याद्री आता आपल्यात राहिला नाही, पण त्या सह्याद्रीने दिलेला विचार, त्याने दिलेली शिकवण,
त्यांची जी जिद्द आहे ती आपल्या सर्वांना पुढे न्यायची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारत असताना आज माझ्यासमोर स्वराज्य जननी जिजाऊ माता, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी, क्रांतिज्योती सावित्रीबाई आणि महाराणी ताराराणी, तसंच माझ्या आजे सासूबाई श्रीमती शारदाबाई पवार यांचा वैचारिक वारसा माझ्यासोबत आहे, आदर्श माझ्यासोबत आहे. या आदर्शाच्या कार्यकर्तृत्वाकडे बघतच मी ही जबाबदारी स्वीकारत आहे. खरं तर दादा अचानक गेले आणि मोठं सगळ्या जबाबदारींचं ओझं ठेवून गेले. आणि हे सगळं शिवधनुष्य उचलत असताना सगळ्यांच्या अपेक्षांचं ओझं आणि असणारी जबाबदारीची जाणीव ही नक्कीच मला आहे. यासाठी आपल्याला माझं यापुढे महाराष्ट्राचं कल्याण, जनतेचं भलं आणि राष्ट्रवादीचा विचार हेच आता ध्येय असणार आहे. केवळ पार्थ आणि जय हेच माझं कुटुंब नाही, तर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माझा परिवार आहे. दादांनी या पक्षाला ज्या आत्मीयतेनं, ज्या जिव्हाळ्यानं आणि ज्या पद्धतीनं एक कुटुंब म्हणून जपलं, त्याच पद्धतीनं काकणभर कमी न पडू देता मी या पक्षाला म्हणजेच आपल्या या कुटुंबाला सांभाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. या निमित्तानं मी आपल्याला सर्वांना शब्द देते की उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. कारण आदरणीय दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि महाराष्ट्राला विकासाच्या शिखरावर नेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी आपण जीवापाड कष्ट करूयात, प्रयत्न करूयात. मैं आपके सबके सामने एक वचन देती हूँ. मैं आपकी बेटी, आपकी बहन, आपकी साथी बनकर हमेशा हमेशा आपके साथ खड़ी रहूँगी. I accept this responsibility with humility and determination. Together, we will strengthen our organization, uphold our values, and work tirelessly for the welfare of the people. Let us move forward with unity, courage, and commitment to build a progressive and inclusive future for our nation. जाता जाता आपण आज मला जी मोठी जबाबदारी दिली आहे त्याबद्दल मी पुनश्च आपल्या सर्वांचेच मनापासून आभार मानते. सगळ्यांचं अभिनंदनही करते आणि आपल्या पक्षाच्या घटनेतील तरतुदीप्रमाणे पुढील काही महिन्यात सभासद नोंदणीसह आपण सगळंच निवडीची प्रक्रिया केली जाणार आहे. आपल्या सर्वांना विनंती करते की या महत्त्वाच्या कामात आपली पूर्णपणाने ताकदीने साथ मिळावी. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.